तुझ्या इच्छेने आम्ही चालू दे बाबा. तू जिथं आम्हाला न्यू
देणारा परमेश्वर आहे आणि तुझ्या अद्भुत कार्यावर आमचा विश्वास आहे. मी धन्यवाद देते, तुझा आभार मानते. इथून पुढची वेळ तिथे आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. दांडेने बसण्यासाठी मदत करते, ऐकण्यासाठी आमचे कान उघड देतो आणि तुझं गौरव करतो. येशूच्या नावात आम्ही मागतो म्हणतो, ऐकते द्या. आमेन, 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 हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. वचन काढूया. प्रेषितांची कृत्य दुसरा अध्याय 36 वचन. हम खोलेंगे प्रेरितों की किताब दूसरा अध्याय उसका 36वां वचन. प्रेषितांची कृत्य अध्याय 2 वचन 36. बाइबल आपण उघडणार आहे कारण बाइबल म्हणजे येशू आहे. आमेन. हम पवित्र शास्त्र खोलेंगे क्योंकि पवित्र शास्त्र यीशु मसीह है. हालेलुया. येशूला समती आणा, येशूला उघडा, येशूला वाचा, येशूला जगा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मसीह को जाने और मसीह में जीवन जिए. मस्त प्रगटीकरण मिळवा, पण जर आचरणात येशू नाही येणार तर काही उपयोग नाही. अगर आप प्रगटीकरण पाएंगे लेकिन अपने चाल चलन से नहीं लाएंगे तो उसका कोई फायदा नहीं. कारण प्रगटीकरणाचा उद्देश हा आहे की ते माझ्या आचरणात यावं. क्योंकि प्रगटीकरण का यही उद्देश्य है कि वो आपके चाल चलन में आए. आणि बायबल सांगते हे आचरणामध्ये येतं. पवित्र शास्त्र कहते हैं इसके द्वारा वो आपके आचरण में आएगा. मी चर्चला येणं माझं आचरण दर्शवतं. मैं कलीसिया में आता हूँ, ये मेरा आचरण दिखाता है. हालेलुया. वचन सांगतं, वाचूया आपण प्रेषितांची कृत्य याचा दुसरा अध्याय आणि 36 वचन. प्रेरितों के कार्य दूसरा अध्याय उसका 36वां वचन. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हिंदीमध्ये वाचूया. प्रेरितों के कार्य दूसरा अध्याय उसका 36वां वचन. अतः इस्राएल का सारा घराना निश्चित रूप से जान दे कि परमेश्वर ने उसी यीशु को जिसे तुमने क्रूस पर चढ़ाया प्रभु ठहराया और मसीह भी. हालेलुया. हालेलुया. माझी इच्छा है कि परत एकदा हे वचन आपण वाचावं. मेरी इच्छा है कि फिर से एक बार इस वचन को पढ़ेंगे. अतः अब इस्राएल का सारा घराना निश्चित रूप से जान दे कि परमेश्वर ने उसी यीशु को जिसे तुमने क्रूस पर चढ़ाया प्रभू भी ठहराया और मसीह भी. प्रेज लॉर्ड. प्रभु के नाम. मी परत एकदा मराठीत वाचणार आहे. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हालेलुया. या ठिकाणी माझी इच्छा आहे की 3 शब्द जे मुख्यत्वाकरून या ठिकाणी लिहिण्यात आलेले ते म्हणजे येशू, प्रभु आणि ख्रिस्त. यहाँ पर 3 शब्द जो जिसके ऊपर मैं अपना ध्यान आपका देना चाहूंगी. यहाँ पर मसीह, यीशु और ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. प्रभु के नाम. येशू, प्रभु आणि ख्रिस्त. और ख्रिस्त हे तिन्ही एक नाहीये, ते तिन्ही वेगवेगळे आहेत. हालेलुया. अलग अलग है. प्रेज लॉर्ड. हे तिन्ही सेम नाहीये, हे तिन्ही वेगवेगळे आहेत असं पेत्र आपल्याला सांगत आहे. ये तीनों शब्द एक नहीं है, अलग अलग. इस तरह से पत्रस हमें बताते हैं. आणि पेत्र आपल्याला हे त्यावेळेस सांगतोय ज्यावेळेस पवित्र आत्मा मंडळीवर उतरला होता, ज्यावेळेस 120 लोक माळीवरच्या खोलीमध्ये होते, त्याच्यानंतर आत्म्याने भरून तो लोकांना प्रगट करत आहे आणि इस्रायल घराला निश्चयपूर्वक बजावून सांगत आहे की ज्या येशू ख्रिस्ताला आपण मारलं त्याला देवपित्याने येशू, प्रभु आणि ख्रिस्त असं करून ठेवलं. पत्रस हमें उस समय ये चीजें बताते हैं जब उस माड़ी पर जहाँ पर वो बैठे थे 120 लोगों के ऊपर पवित्र आत्मा उतर आई थी. उस समय ये चीज पत्रस हमें बताते हैं कि जिस यीशु को तुमने क्रूस पर चढ़ाया वही प्रभु भी ठहराया और मसीह भी. प्रेज लॉर्ड. आपल्या प्रत्येकाला माहिती येशू आणि आपण येशू ख्रिस्ताला प्रभु ख्रिस्त सगळे एकच समजतो, पण पेत्र आपल्याला पवित्र आत्म्यानं प्रगट करते कारण आज प्रगटीकरणाचा संडे आहे आणि त्या निमित्तानं माझी इच्छा आहे की तुम्हाला हे रेव्हलेशन समजावं की येशू, प्रभु आणि ख्रिस्त हे तिन्ही वेगवेगळे आहेत. यहाँ पर आज जैसे प्रगटीकरण का रविवार को यहाँ पर हम मना रहे हैं, तो इस बात को मैं आपको बताना चाहती हूँ कि पत्रस ने पवित्र आत्मा से प्रेरित होकर बताया कि प्रभु, यीशु और मसीह ये अलग अलग है. हालेलुया. जसं पिता, पुत्र, पवित्र आत्मा एक आहेत पण हे तिघही वेगवेगळं काम करतात. जैसे पिता, पुत्र, पवित्र आत्मा एक ही है लेकिन वो अलग अलग तरह से कार्य करते हैं. तशाच पद्धतीने येशू, प्रभु आणि ख्रिस्त वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती करतात. उसी तरह से यीशु, प्रभु
और मसीह, ये तीनों हमारे जीवन में अलग अलग तरीके से कार्य करते हैं। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। काहीतरी नवीन ऐकत आहे मी, मला त्रासभर माहिती, माझी खात्री आहे आज तुम्ही असं म्हणणार की मला माहित नव्हतं, पण मी आज माहित करून जाणार आहे। मुझे इस बात का पूरा खात्री है, या मैं बताती हूँ कि आज कुछ तो आप अलग यहाँ से निश्चित सीख के जाओगे। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। तुम्ही तयार आहात? वचन काढूया आपण मत्थ्याचं पुस्तक पहिला अध्याय 21 वचन। मत्ती की किताब उसका पहला अध्याय और उसका 21वां वचन। मत्ती पहिला अध्याय वचन 21। तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील। मत्ती 1:21, वह पुत्र जनेकर तो उसका नाम यीशु रखना, क्योंकि वह अपने लोगों का उनके पापों से उद्धार करेगा। प्रेज द लॉर्ड। या ठिकाणी येशू हा शब्द आहे ज्या ठिकाणी मरियमसाठी प्रोफेसी झाली होती की तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू काय ठेव? येशू ठेव। या ठिकाणी प्रभू ठेव, ख्रिस्त ठेव असं म्हटलेलं नाहीये, तर या ठिकाणी येशू ठेव, कारण त्या नावाचा अर्थ आहे असा की तो आपल्या बरोबर राहणार आहे आणि आपलं तारण करणार आहे। यहाँ पर मरियम के लिए भविष्यवाणी की कि यहाँ पर प्रभु राजा ऐसा कुछ नहीं था, यहाँ पर बताया गया था कि तुम एक पुत्र जनेकर उसका नाम यीशु रखना, क्योंकि यहाँ पर उसमें बताया गया कि वो आकर मेरे पापों के लिए पापों से उद्धार करेगा। प्रेज द लॉर्ड। ही पहिली लेवल आहे, एक पहिले डायमेन्शन आहे जिथं ज्यावेळेस आपण ख्रिस्ताकडे येतो, ज्यावेळेस आपण येशूकडे येतो आणि येशूच्या नावामध्ये आपल्या जीवनामध्ये चमत्कार होतात, बंधनं तुटतात, आजार बरे होतात, दुष्टात्मे निघतात, त्यावेळेस मी माझा उद्धार होतो, कारण मी येशूला माझ्या जीवनामध्ये स्वीकारले। एक ऐसा पहला स्तर है, ऐसा पहला आयाम है जहाँ पर यीशु मसीह के हम पास आते हैं, उसे उद्धार पाते हैं, हमारे जीवन में चंगाई होती है, छुटकारा होता है, और हम यीशु मसीह में इस बात की घोषणा करते हैं। आणि माझी खात्री आहे की बसलेल्या प्रत्येकाचं त्या नावामध्ये उद्धार झालेला आहे। मैं विश्वास करती हूँ यहाँ पर बैठे हर एक को यीशु मसीह के नाम से उद्धार मिला है। जो पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, जो पण चर्च मध्ये येतो, जो पण दुष्टात्मे निघण्यासाठी प्रार्थना करतो, त्याच्या जीवनामध्ये तो तारणारा म्हणून 101% आहे। ही आपली पहिली लेवल आहे। मैं बताना चाहती हूँ निश्चित रूप से जो कलीसिया में आते हैं, जो अपने उद्धार के लिए प्रार्थना करते हैं, जो अपने बीमारी के लिए प्रार्थना करते हैं, किसी भी शत्रु की उस पकड़ से छूटने के लिए प्रार्थना करते हैं, तो मैं बताना चाहती हूँ कि हमारे जीवन का पहला स्तर है जहाँ पर हम यीशु मसीह को उद्धार के रूप में से उन्हें जानने लगते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। पण येशू या नावाचा अर्थ तारणारा आहे आणि माझं तारण एक पहिल्या लेवलचं झालेलं आहे। इथं मला थांबायचं नाहीये, तर ह्याच्यापेक्षा एक मोठी लेवल आहे, ती आपण पाहणार आहोत। यीशु मसीह मेरे उद्धार करने वाले हैं, वहाँ पर पहले स्तर में हम उद्धार पाते हैं, बट यहाँ पर हमें रुकना नहीं है, हमें और आगे जाना है। प्रेज द लॉर्ड। येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारलंय, त्याच्यामुळे माझं तारण झालंय, माझा उद्धार झालाय, कारण त्यानं मला माझ्या पापांची क्षमा मिळवून दिलेली आहे। यीशु मसीह को हमें उद्धारकर्ता के रूप में हमने स्वीकार किया कि उनके नाम से हमें उद्धार मिला है और हमारे पापों की क्षमा की गई है। कारण त्याला याच उद्देशाने पाठवलं होतं, क्योंकि उन्हें किसी उद्देश्य से इस पृथ्वी पर भेजा त्याला नाव पण याच उद्देशाने देण्यात आलं होतं, उनका नाम भी किसी उद्देश्य के यहाँ पर आणि हा उद्देश आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सिद्धीस गेला आहे। यही उद्देश्य हम सबके जीवन में पूरा हो गया आपल्या है। प्रत्येकाचं तारण झालंय प्रभू येशूच्या नावाने। यीशु मसीह के नाम से हम सबका उद्धार हुआ है। हालेलुया, हालेलुया। किती लोकांचं येशूच्या नावाने तारण झालंय, पापांची क्षमा मिळाली आहे, कारण वचन असं सांगते की तो आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल। ये वचन ऐसे कहते हैं कि वो अपने सारी प्रजा को उन पापों से मुक्ति देगा। हालेलुया। हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्त सगळ्या जगासाठी आहे। यीशु मसीह पूरे धरती के लिए है। प्रभू येशू ख्रिस्त सगळ्या जगासाठी आहे। यीशु ख्रिस्त पूरे धरती के लिए है। प्रभू येशू ख्रिस्त सगळ्या जगासाठी आहे, पूरे दुनिया के लिए है। पण याच्यापेक्षा एक नेक्स्ट लेवल आहे, उसके आगे भी और स्तर है। रोमकरास पत्र 10वां अध्याय 9 वचन। रोमियो की किताब उसका 10वां अध्याय उसका 9वां वचन पढ़ेंगे। रोमकरास पत्र 10 याचा 9वां वचन। रोमियो की किताब उसका 10वां अध्याय और 9वां वचन। वाचा कि यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे और अपने मन से विश्वास करे कि परमेश्वर ने उसे मरे हुओं में से जिलाया, तो तू निश्चित उद्धार पाएगा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कधी वचन सांगते की येशू प्रभू आहे। इथे येशू आहे असं म्हणून लिहिलेलं नाहीये, तर दुसरी लेवल आहे की आपण त्याला प्रभू म्हणून आपल्या हृदयामध्ये घेतलं पाहिजे। दूसरा यहाँ पर स्तर बताया गया कि यीशु नहीं है, यहाँ पर कहा गया कि यीशु प्रभु है और हमें उस प्रभु के रूप में उन्हें अपने अंतःकरण में उनका स्वीकार करना है। कारण सुरुवातीला वचन वाचलं की ज्याला आपण वधस्तंभावर खिळून मारलं त्याला देवाने प्रभु आणि ख्रिस्त असं करून ठेवले। हमने पहले वचन में पढ़ा
पढ़ा जहाँ यीशु मसीह को क्रूस पर मारा गया था, परमेश्वर ने उसे यीशु करके वहाँ के यीशु उद्धारकर्ता के रूप में बताया। तुमची नेक्स्ट लेवल येण्यासाठी, तुमचं दुसरं स्तर उभारण्यासाठी येशू प्रभू आहे असं आपल्या मुखाने स्वीकारल्यावर मी दुसऱ्या डायमेन्शन मध्ये जाते आणि तो माझ्या जीवनाचा प्रभू होतो। जब हम अपने दूसरे स्तर में अपने मुंह से इस बात का अंगीकार करते हैं कि यीशु मसीह हमारे उद्धारकर्ता, हमने उसे प्रभु के रूप में जाना है, तब हम उस दूसरे स्तर में प्रवेश करेंगे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। म्हणून नवीन लोक येणारे गुडघे टेकत नाही। इसलिए जब नए लोग आते हैं वो अपने घुटनों पर नहीं आते। हालेलुया। त्याला एवढंच माहिती असतं की येशू माझ्या पापांसाठी मेलाय, मला पापांची क्षमा मिळाली, मला जे आजार बरे होणार आहे। पण त्यांना कधीही तुम्ही गुडघे टेकून हात उंचावून देवा तू माझ्या जीवनाचा प्रभू आहे हे मी स्वीकारतो असं म्हणताना पाहत नाही। इसलिए जो पहली बार वो कलीसिया में आते हैं, किसी बीमारी के लिए, चंगाई के लिए वो प्रार्थना करते हैं, जो उससे पाते तो उसी सीमित उतने ही रहते। वो कभी भी ये नहीं कहते कि घुटनों पे आकर के परमेश्वर आपने मुझे उद्धार किया है। काय या ठिकाणी की प्रभू येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल। यहाँ पर इस रीति से लगा अपने मुख से तब अंगीकार करो कि यीशु प्रभु है, तब तुम उद्धार पाओगे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। सेकंड लेवल मध्ये काही लोक आहेत आपल्यामध्ये की आता ज्यांना अंतःकरणामध्ये हा विश्वास बसलाय की तो माझ्या जीवनाचा प्रभू आहे, त्यामुळे त्यांना पास्टरची गरज पडत नाही, कुठल्याही संदेशाची गरज पडत नाही। ज्यावेळेस पण समस्या येते, संकट येतात, ते गुडघे टेकतात, हात स्वर्गाकडे उभारतात, तोंडाने कबूल करतात, त्याला तो सन्मान देतात आणि म्हणतात की तू माझ्या जीवनाचा प्रभू आहे। त्यावेळेस त्या संकटामध्ये तो प्रभू तुम्हाला मदत करतो। हमारे बीच में ऐसे लोग हैं जो उस दूसरे स्तर पे पहुंचे, वहां पर वो अपने मुख से अंगीकार करते कि परमेश्वर हमारे उद्धार करता है। वो प्रार्थना विश्वास के साथ करते। जब कोई बीमारी आते, कोई कठिनाई आते तो अपने पासवानों के ऊपर निर्भर नहीं रहते, वो अपने मुख से दुआ करते, प्रार्थना करते और विश्वास करते कि यीशु मसीह हमारे उद्धार करने वाले, चंगाई देने वाले, और इसलिए वो दूसरे स्तर में और दृढ़ हो जाते हैं। हालेलुया। पहिल्या लेवल वाल्याला हे समजत नाही, पहले स्तर वालों को ये बात समझ में नहीं त्याला फक्त आती। एवढंच माहित असतं की माझं पापांची क्षमा झालेली आहे आणि तो त्याच्या जीवनामध्ये व्यस्त असतो। ज्यावेळेस त्याला गरज पडती तो मंडळीमध्ये येतो, कुणीतरी त्याच्यासाठी प्रार्थना करतं। पण ह्या व्यक्तीला मला सांगायचंय की देव तुम्हाला दुसऱ्या स्तरावर नेऊ इच्छितोय, तो तुमचा प्रभू येऊ इच्छितोय। पहले स्तर वालों को सिर्फ इतना ही मालूम है कि उन्हें बीमारी से चंगाई मिली है और वो अपने रोजमर्रा के जीवन में वो व्यस्त हो जाते हैं। जब कोई कठिनाई या समस्या आती है तब वो कलीसिया में आते हैं। पर दूसरे स्तर वाले लोग ऐसे नहीं है, वो अपने मुख से अंगीकार करते हैं और घुटनों पे आकर परमेश्वर की प्रार्थना करते हैं। हालेलुया। आज आपल्यामध्ये वर्गीकरण होणार आहे। तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला ते समजणार आहे की मी नेमकं कुठल्या लेवलवर आहे। काय मी येशू म्हणून, मला फक्त येशू माहिती आहे, त्यानं माझ्यासाठी पापांची क्षमा दिली आहे आणि माझं तारण झालंय, का मी प्रभू म्हणून अंतःकरणामध्ये त्याला विश्वास ठेवलाय की पित्यानं त्याला मेलेल्यातून जिवंत केलंय। आज हमारे बीच में इस बात को हम लोग देखेंगे, हमें सोचना है कि हमने सिर्फ अपने मुख से अंगीकार किया कि यीशु मसीह ने मेरे पापों की क्षमा की है और मुझे उद्धार मिला है, या उस स्तर में है जहाँ पर हमने अंगीकार करके यीशु मसीह को अपने हृदय में, अपने मन में ग्रहण किया है और उसके साथ हमने अपने परमेश्वर को प्रभु के रूप में उसका अंगीकरण किया है। हालेलुया। ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लेवलवर, हे ऑटोमॅटिक होत नाही बरं का। प्रभू म्हणणं, आज लोक म्हणायला लागले की नाही माणसं त्याच्याकडे जातात आणि त्याच्याकडे कबूल करून घेण्याची, प्रार्थना करण्याची मूर्खपणा करतात। त्यांना असं वाटतं की त्यानं तोंडानं बोलला पण अंतःकरणामध्ये त्याचा जर विश्वास नसेल, त्यानं मनामध्ये जर ते म्हटलं नसेल की संकटामध्ये मला कुणी नाही सांभाळणार पण मला हा प्रभू जो येशू आहे तो सांभाळणार आहे, त्यावेळेस त्याचं तारण होणार। ये अपने आप नहीं होता, जैसे पहले या दूसरे स्तर में जाए। कई बार लोग ऐसे करते हैं जो अपने आखिरी स्तर पर है, जो मरने पर है, लोग जाके उनके लिए दुआ करते हैं, उनके मुख से बोलने बुलवाते हैं कि यीशु मसीह मेरा उद्धार करता है। लेकिन जब तक वो इंसान अपने हृदय से इस बात को कबूल नहीं करेगा कि यीशु मसीह की वजह से मुझे उद्धार मिलेगा और मैंने यीशु मसीह को अपने उद्धारकर्ता के रूप में ग्रहण किया है, ये बात सही नहीं होगी। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। कोणातरी जबरदस्तीनं त्याच्या अंतःकरणामध्ये तुम्ही नाही घुसू शकत। जबरन आप किसी के हृदय में नहीं जा सकते। पण आज परमेश्वर तुमच्या अंतःकरणामध्ये घुसून तुम्हाला प्रभू म्हणून तो त्याचं महत्व दाखवणार। आज परमेश्वर आपके हृदय में जाएंगे और प्रभु के रूप में उनका जो महत्व है आपको आज दिखाएंगे। येशू माझा तारणारा होता, यीशु मेरे उद्धारकर्ता थे, पण आता तो माझा प्रभू आहे। लेकिन आज वो मेरे प्रभु है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मरस्तवर तो माझा उद्धारकर्ता नाहीये, त्यानं माझा उद्धार केलेला आहे, पण आता मी माझ्या जीवानी, मी माझ्या अंतःकरणाने हे कबूल करतो की तो माझा
माझा नुसता तारणारा नाहीये, उद्धार करता नाहीये, तर तो माझा प्रभू आहे ज्याला माझ्या जीवनावर सगळा अधिकार है। यीशु मसीह सिर्फ मेरे उद्धार करता नहीं थे, आज अपने मुख से हम अंगीकार करेंगे कि वो मेरे उद्धार करता, अपने मेरे जीवन का पूरा अधिकार मैंने उनको दिया है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभू म्हणजे सुप्रीम अथॉरिटी, प्रभु मतलब वो सर्वोच्च अधिकार उनके पास है, ज्याला माझ्या जीवनावर सगळं काही करण्यासाठी आता मी अधिकार दिलाय, जिनको मैंने अपने जीवन का सब कुछ करने का अधिकार मैंने उनको दिया। ज्याचे भक्तदान झाले तो त्याच्या जीवनावर अधिकार देत नाही, म्हणून व्यसन चालू असतात, त्यांच्या रूढी परंपरा चालू असतात, त्यांचे मैती घ्या, त्यांचे वाढदिवस घ्या, त्यांची लग्न घ्या, त्यांची वार्षिक घ्या, तुम्हाला ज्याचं भक्तदान झालंय, ज्यानं प्रभू म्हणून स्वीकारलं नाही, त्याच्या जीवनामध्ये तुम्हाला ख्रिस्ताची ओळख नाही बघायला मिळेल। जिनका से उद्धार हुआ है लेकिन उनके जीवन में सारे वो चाल चलन रीति रिवाज वो सब कुछ उनके शादीशुदा उनके जो जन्मदिन बनाते वो सारी चीजें उन्होंने परमेश्वर का अधिकार नहीं दिया, उनके जीवन में वो प्रभू करके आपको नहीं दिखे। ज्यावेळेस प्रभू म्हणून तुम्ही स्वीकारता त्यावेळेस सुप्रीम अथॉरिटी तुमच्यावर येते, त्याला तुमच्या जीवनामध्ये हालचाल करायला, बदल करायला भाग पडता, त्यावेळेस तुम्ही त्याच्या इच्छेनुसार चालता, कारण आता तो तुमचा येशू नाही राहिला, आता तो तुमचा प्रभू झालाय। जिस दिन आप यीशु मसीह को प्रभु करके स्वीकार करते हैं अपने हृदय में, जिस समय आप उनको आपके जीवन में वो पूर्ण अधिकार देते, वो पूर्ण रीति से वो आप उनको बताते कि आप उनके ऊपर निर्भर हैं, और उस समय यीशु मसीह को आप अनुमति देते कि आपके जीवन में वो पूरी तरह से घुसकर हलचल करके हर एक वो कार्य करे जिनकी वो इच्छा करते हैं। हालेलुया, दिस इज पावरफुल, ये खूप सामर्थ्य है, ये बहुत सामर्थ्यशाली है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तो माझ्या जीवनाचा उद्धार करता नाही राहिला, तो माझा प्रभू झालाय। वो मेरे जीवन के सिर्फ उद्धार करता नहीं, लेकिन वो मेरे जीवन के प्रभु है। ज्याचा फक्त उद्धार झालाय त्याला मला सांगायचंय की आजच तू तुझ्या देवाला प्रभू म्हणून स्वीकार कर, त्याला तुझ्या जीवनामध्ये अधिकार दे, तू तुझ्यामध्ये बदल करू इच्छितो। जिनका सिर्फ उद्धार हुआ इनको मैं आज बताना चाहते हैं कि उनको आप अधिकार दें, परमेश्वर को प्रभु के रूप में ग्रहण करें और अपना पूर्ण अधिकार उनको दें कि वो आपके जीवन में कार्य करना तो चाहते हैं। जबरदस्ती नाही करणार, वो जबरदस्ती नहीं करेंगे, तो जबरदस्ती नाही करणार, जबरदस्ती नहीं तो करेंगे, तुला संधी दे वो आपको एक चुनाव या संधि देंगे की माझ्या समाजासमोर, लोकांसमोर तू मला प्रभु म्हणून संबोधणार आहेस। लोगों के सामने मुझे आप यीशु प्रभु करके आप इसका स्वीकार करें। ही दुसरी लेवल है, ये दूसरा स्तर है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि मला आनंद वाटतो आपल्यामध्ये पुष्कळ जण सेकंड लेवल और मैं इस बात से खुश हूं कि हमारे बीच में बहुत से लोग, आणि खूप दुःखही वाटतं की दुसऱ्या लेवल पर्यंत अजून आलेले नाहीये। और दुख इस बात में कि कुछ लोग उस दूसरे स्तर पे भी नहीं पहुंचे हैं। प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम की पण स्तुति हो। परमेश्वर तुम्हाला हे प्रगतीकरण का देते माहितीये? आपण भेट मिसळ केलेली येशू आणि प्रभूची तोंडाने स्वीकारा झाले, तुम्ही स्वर्गात जाणार नाही जाणार, हे मी आज ठामपणे सांगते। ज्यावेळेस तो तुझ्या जीवनाचा प्रभू होईल, ज्यावेळेस तुझ्या जीवनावर तू त्याला अधिकार देशील, लोकांसमोर त्याला स्वीकारशील, हा उंचावून तोंडाने कबूल करशील की पित्याने त्याला मेल्यातून उठवलं, त्या दिवशी तुझं तारण होईल। मैं बताना चाहती कि हमने उस चीज को मिला लिया है कि यीशु प्रभु और ये सारी चीजें, लेकिन मैं आज आपको बताना चाहती कि जिस दिन हम यीशु मसीह को प्रभु करके और जाने के उद्धारकर्ता के रूप में जाने की, जिस समय उनको पूर्ण रीति से अधिकार देंगे, वो सारी बातें करने के लिए सामर्थ्यशाली है। प्रेज द लॉर्ड, ज्यावेळेस तो तुमच्या जीवनाचा प्रभू होईल, संकटामध्ये तुम्ही हात मारल्यानंतर पडत येईल। जिस क्षण वो आपके जीवन में वो प्रभु होंगे, हर एक संकट के समय वो आपके लिए तैयार रहेंगे। गारंटी माझी, खूप लोकांना एक्सपीरियंस है ऐसा। मैं गारंटी देती हूं बहुत सारे लोगों को इसका अनुभव आहे, उनका अनुभव, बहुत से लोगों को इसका अनुभव आया है। ते हात मारतात, प्रभु त्यांच्या मदतीला येतो, वो बुलाकर परमेश्वर की मदद ते करते रडतात, हैं, परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकतो, और रोते परमेश्वर की दुआ ते को ओरड सुनते हैं, करतात, देव त्यांची प्रार्थना वो ऐकतो। बुलाकर परमेश्वर की ही प्रार्थना सेकंड लेवल है, कारण तू तुझ्या जीवनाचा महान प्रभु वो म्हटलंय। बताते हैं क्योंकि आपने उनको अपने जीवन के प्रभु करके स्वीकार किया। पहिल्या लेवलवर राहू नका, पहले स्तर पे मत रुकिए। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की ती स्तुति। लेवल गाठा की जिथं मी हात मारीन तिथं प्रभु माझ्यासाठी उस स्तर पर है जहाँ पर आप बुलाएंगे और यीशु मसीह परमेश्वर आपके लिए आ जाएगा। कारण देव फक्त उद्धारकर्ता म्हणून राहू इच्छित नाहीये, परमेश्वर सिर्फ आपके उद्धारकर्ता के रूप में रहना नहीं त्याला चाहते, तुमच्या जीवनाचा प्रभु व्हायचंय, उन्हें आपके जीवन का प्रभु होना आणि है। हे जबरदस्तीने होणार नाही। और ये जबरन नहीं होगा, तुम्ही मुखाने कबूल करायचंय, आपको अपने मुख से कबूल आणि करना त्याच्या है, नावामध्ये विश्वास ठेवायचा आहे, अपने दिल में इसका विश्वास आणि करना है। पित्याने त्याला मेलेल्यातून उठवले, जिस पिता ने मुर्दों में से जिलाया है, त्यावेळेस हे घडेल। उस समय ये होगा। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति हो। गर्लफ्रेंड बरोबर डेट केल्यानंतर ज्यावेळेस लग्न होतं, आता गर्लफ्रेंड बायको होते। जिस गर्लफ्रेंड के साथ आप घूमे फिरे और शादी के बाद वो आपकी पत्नी बन जाती है, लग्न झाल्यावर तिला गर्लफ्रेंड सारखं तुम्ही वावरत, शादी के बाद उसे गर्लफ्रेंड की तरह तसं उद्धार झालाय, आता प्रभू करायला पाहिजे। उद्धार के बाद आपको प्रभु करके स्वीकार प्रेज करना लॉर्ड। है। प्रभु के नाम की स्तुति हो। येशू आता प्रभू झाला पाहिजे, यीशु मसीह आपको प्रभु होना येशू जरूरी आता है। प्रभू झाला पाहिजे। प्रभु होना जरूरी है। नुसतं चमत्कार घेऊन घरी जाऊ नका, तुमचे व्यवहार करू नका,
अधिकार द्या. सिर्फ चमत्कार करके घर मत जाए, बट अपने जीवन का अधिकार होने दे. तेव्हा समजतं की तो तुमच्या जीवनाचा प्रभू झाला. उन्हें मालूम है कि वो आपके जीवन के वो प्रभु बन गए. तेव्हा समजतं की आता तुमचं सेकंड लेवलचं तारण झालंय. उन्हें मालूम है कि आपका वो दूसरा स्तर का उद्धार हुआ है. हालेलुया. हालेलुया. मला तुम्हाला एक खुशखबर द्यायची, इथेही थांबायचं नाही. मुझे आपको ये बताना है कि यहाँ पर भी हमें नहीं रुकना है. हालेलुया. कारण आज प्रगटीकरणाचा संदेश आहे. प्रगटीकरण का संदेश दे. हालेलुया. आज रेव्हलेशन संडे. आज प्रगटीकरण का तू काहीतरी घेऊन जाणार आहे शरीराचा. अपने पड़ोसी से आप यहाँ से कुछ ना कुछ लेके जाएंगे. मला माहित नव्हतं येशू प्रभू आहे, वेगळा आहे. मुझे नहीं मालूम था कि ईश्वर प्रभु अलग अलग है. प्रेज द लॉर्ड. स्तुति हो. देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे. परमेश्वर की आत्मा हमारे देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे. आत्मा हमारे बीच में है. बोलो यीशु मसीह की. बोलो यीशु मसीह की. हालेलुया. मला पवित्र आत्म्याने नवीन केलंय की माझ्या देवाने त्याला प्रभू आणि ख्रिस्त म्हणून वेगवेगळं केलंय. तर मला समजलं पाहिजे की प्रभू कुठला, ख्रिस्त कुठला आणि येशू कुठला. जब पवित्र आत्मा आपको इस बात का प्रकटीकरण करती है कि यीशु मसीह प्रभु और मसीह अलग अलग है, आप प्रार्थना कीजिए कि मुझे वो रिवील कीजिए, मुझे उसका प्रकटीकरण कीजिए. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन काढूया 2 कोरिंथी 5 अध्याय 17 वचन. आपल्याला तिसऱ्या डायमेन्शन मध्ये जायचंय आणि तिसरं डायमेन्शन किंवा तिसरी लेवल माझ्यासाठी खूप गरजेची आहे. दूसरा कोरिन्थी का किताब 5वां अध्याय और हम उसका 17वां वचन देखेंगे, जहां पर हम उस तीसरे आयत को देखेंगे, तीसरे आयाम पहुंचेंगे. दूसरा अध्याय 2 कोरिन्थी त्याचा 5वां अध्याय. दूसरा कोरिन्थी का 5वां अध्याय 17 वचन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. इसलिए यदि कोई मसीह में है तो एक नई सृष्टि है. जो कोणी येशूमध्ये आहे तो नाही म्हटलेला. जो कोई सिर्फ मसीह में उसके लिए नहीं कहा गया है. जो कोणी प्रभूमध्ये आहे तो नाही म्हटलेला. जो कोई प्रभु में उसके लिए नहीं कहा गया है. जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तो नवीन उत्पत्ती. जो मसीह में है वो एक नई सृष्टि है. समजताय का तुम्हाला? आप समझ रहे हैं क्या मैं बोल रही हूं? परमेश्वर तुम्हाला येशू प्रभु आणि ख्रिस्तातलं वर्गीकरण करून सांगत आहे. परमेश्वर आपको यीशु प्रभु और जो मसीह उनके बीच का अंतर बताता है. सुरुवातीला येशूवर विश्वास ठेवला, माझं तारण झालं. मैं शुरुआत में यीशु मसीह पर मैंने विश्वास कर मेरा उद्धार हो गया. काही दिवस गेले, मला अनुभव येत गेला, मला समजत गेलं, आता तो माझ्या जीवनाचा प्रभू झालाय. मी हात उंचावून त्याला माझ्या जीवनावर अधिकार दिला. कुछ दिन गए, मुझे उसका अनुभव आया. मैं दूसरे स्तर पे पहुंचा जहां पर मैंने उसको अपना प्रभु करके मान लिया. हालेलुया. मी समाजासमोर त्याला स्वीकार केले. मैंने अपने समाज के सामने मैंने उनका नातेवाईकांसमोर त्याला स्वीकार केले. जो रिश्तेदारों के सामने मैंने उनका स्वीकार किया है. मंडळीमध्ये त्याला दाखवले. कलीसिया में मैंने उनको दिखाया. ढोंगी जीवन नाही जगलेलो. मैंने कोई ढोंगी गलत जीवन नहीं जिया. चर्चमध्ये एक और बाहेर एक नाहीये मी. कलीसिया में एक और बाहर एक. मी जसा चर्चमध्ये तसा बाहेर आहे. मैं जैसे कलीसिया में वैसे. आता माझी थर्ड लेवल येणार आहे. अब मेरी तीसरी स्तर आएगी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थोडंसं स्पीड पाहिजे तुम्हाला. ओके. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिसरी लेवल आहे, जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तो नवीन उत्पत्ती आहे. बायबल असं सांगते, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. तीसरा स्तर ये है कि जो मसीह में है वो नई सृष्टि है, जो पुराना निकल गया और नया हो गया है. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आपणास दिली. 18 वचन. ये सब बातें परमेश्वर की ओर से है, जिसने मसीह के द्वारा अपने साथ हमारा मेल मिलाप कर लिया और मेल मिलाप की सेवा हमें सौंप दी है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी येशू नाही राहिलेलो, येशू फक्त उद्धारकर्ता म्हणून नाही, आता मी फक्त प्रभू म्हणून माझ्या संकटासाठी फक्त हाक मारणार नाही. हे कर देवा, ते कर देवा, कुठे आहेस देवा, बघू देवा, दिसला नाहीस आणि मला विसरलास का, आणि मी दिसत नाही का, माझ्या अश्रू दिसत नाही का. ही सेकंड लेवल आहे. पण ही थर्ड लेवल आहे, जिथं जुनं ते होऊन गेलं, पहा ते नवे झाले. अब मैं सिर्फ पहले स्तर में नहीं रहना चाहता जहाँ पर यीशु मसीह को मैंने उद्धारकर्ता के रूप में की ग्रहण किया. सिर्फ दूसरे स्तर पे नहीं रहना चाहता जहाँ पर जब मैंने संकट समय पुकारा, प्रभु ने मेरे जवाब दिया. अब तीसरे स्तर पर मैं पहुंच गया हूँ जहाँ पर यीशु मसीह को मैंने अंगीकार किया, जहाँ पर पुराना बीत गया और नई सृष्टि ली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा ते नवे झाले म्हणजे नवीन घर नाही म्हणत आहे मला. देखिए यहाँ पर मैं जब नया कहने की बात कर रही हूँ, नवीन बायको नाही म्हणत आहे. नहीं पहिला काढून टाकतो, नवीन आता बरं झालं. ऐसा नहीं कि पुराने निकल गया, अच्छा हो गया, नया ले लूं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी नवीन उत्पत्ती म्हणजे तुमचं डायमेन्शन चेंज होतं. म्हणजे येशू वरून तुम्ही प्रभू वरून तुम्ही ख्रिस्त येता. आता माझ्या जीवनामध्ये जे काही जुनं आहे ते राहत नाही, तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई नवीन उत्पत्ती होता. अब यहाँ पर जब कहते हम लोग कि पहले स्तर में हमने सिर्फ
सिर्फ प्रभु यीशु मसीह को उद्धारकर्ता के रूप में ग्रहण किया, उसके बाद हमने उसको प्रभु जाना, बट ये तीसरा तरह है जहाँ पर आपने यीशु मसीह को ग्रहण किया, जो पुराना था वो मसीह में अब आपको नया हो गया। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। जो येशू मध्ये त्याची प्रार्थना वेगळी असते, जो यीशु में उनकी दुआ अलग होती जो है, प्रभु मध्ये त्याची प्रार्थना वेगळी जो प्रभु असते, में होते उनकी दुआ अलग होती है, पण जो ख्रिस्तामध्ये आहे त्याची प्रार्थना वेगळी असते। जो मसीह में उनकी दुआ अलग होती है। हालेलुया, हालेलुया। तुमच्या प्रार्थनेमध्ये डिफरन्स असणार माहिती तुम्हाला? आपकी दुआ में फर्क होना जरूरी है। 100% तुमच्या प्रार्थनेमध्ये डिफरन्स असणार। 100% आपकी दुआ में फर्क रहेगा। तुम्हाला समजे तुम्ही जसे जसे लेवल पार कराल, कारण देव बाबाची इच्छा आहे की जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवीन उत्पत्ती। आप खुद समझ जाएंगे जैसे जैसे आप स्तर में बढ़ जाएंगे, आपकी दुआ में बदल हो जाएगी कि यीशु परमेश्वर खुद जानते हैं कि मसीह में आप नए हो गए हैं। तुम्ही या लेवल मध्ये कुठल्या लेवल मध्ये आहात, या 3 स्तरामध्ये कुठल्या लेवल मध्ये आहात, तुम्हाला क्लिक झाला असणार, कारण पवित्र आत्मा इथे मला गॅरंटी, पवित्र आत्मा यहाँ पर मैं निश्चित बात कि आप कौन से स्तर में परमेश्वर ने आपको बता दिया है। गॅरंटी सांगा मी तिसऱ्या लेवलवर आलोय सिस्टर। आप गैरेंटेड बता सकते हैं कि बहन मैं तीसरे स्तर पे पहुंच गया हूँ। गॅरंटी कबूल करो की अजून दुसऱ्या लेवलवर मला यायचंय। आपके यहाँ पर निश्चित किया कि मैं दूसरे स्तर पर पहुंचना चाहती काही हूँ। लोक अजून म्हणतील अजून येशू तारणारा म्हणून स्वीकारते। कुछ लोग कहते हैं कि अभी भी मैं यीशु को उद्धारकर्ता रूप में ही जान रही हूँ, कारण पित्यानं येशूला प्रभू आणि ख्रिस्त असं करून ठेवलंय, म्हणून देव आपल्याला पेत्राद्वारे सांगते की 3 वेगवेगळे बाळा, आणि 3 पर्यंत तुला पोहोचायचंय, खाली राहू नको। पिता परमेश्वर ने खुद यीशु मसीह को प्रभु और मसीह के रूप में हमारे जीवन में अंगीकार करने के लिए बताया। इसलिए परमेश्वर की इच्छा है कि आप निचले स्तर पे मत रहिए, उस स्तर पे जाइए जहाँ पर आप नहीं। आता तो माझ्या जीवनाचा ख्रिस्त झालाय, अब वो मेरे जीवन के मसीह बन गए हैं। आता मी ख्रिस्ती झालीये, अब मैं मसीही बन गई हूँ। धर्म नाही म्हणत आहे, हमने धर्म की बात नहीं करी, जात नाही म्हणत आहे, जात की बात नहीं पण करी। तो जर ख्रिस्त आहे तर मी ख्रिस्ती आहे। अगर वो मसीह है तो मैं मसीही मी हूँ। खूप देवाच्या लोकांना बोलताना ऐकले की आम्ही ख्रिस्ती नाही, आम्ही तुमच्यातलेच आहोत। मैंने बहुत सारे लोगों को सुना है कि मैं वो कहते हैं कि मैं मसीह हूँ, मैं पण जो आपको कोणी नहीं कहती हूँ। ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवीन उत्पत्ती लेकिन आहे। जो मसीह में है वो नई सृष्टि ज्या बन गया है। लेवलवर तुम्ही आला, ज्या समस्याला तुम्ही आता फेस करत आहात ती तुमच्या जीवनामध्ये कधी नसणार। जो समस्या, जो जिस स्तर पर आप यहाँ पर पहुंचे हैं, जे आजार, आपको नहीं पहुंच, जे दुखणी, जे व्याधी, जे रडणं, जे प्रॉब्लेम्स तुम्ही आता फेस करतात येशूमध्ये आणि प्रभूमध्ये, त्यावेळेस तुम्ही ख्रिस्तामध्ये येता, तुम्ही नवीन उत्पत्ती होता, जुनं ते होऊन जातं, जुन्या समस्या निघून जातात, जुने प्रॉब्लेम निघून जातात आणि तुम्ही नवीन उत्पत्ती होता। आमीन। जब आपके जीवन में बहुत सारे समस्याएं, बीमारियां, कठिनाइयां जो आपके पहले और दूसरे स्तर में यीशु और प्रभु में जब आप तीसरे स्तर में पहुंच जाएंगे, वो सारी चीजें पुरानी हो जाएगी, नई बन जाएंगी। देवाची इच्छा येशू मधून तू प्रभू म्हणून स्वीकार कर। परमेश्वर की इच्छा यीशु में से आप प्रभु करके उसका काही लोक स्वीकार करें। प्रभु मध्ये थांबले, अजून वर नाही गेलेले। आज मी ख्रिस्तामध्ये प्रोफेसी करत आहे की परमेश्वर तुम्हाला ख्रिस्तात आहे नवीन उत्पत्ती करणार आहे। आज मैं भविष्यवाणी करें कि जो दूसरे स्तर पे रुके, वहां से आपको तीसरे स्तर में मसीह उस नई सृष्टि में आपको पहुंचाएंगे। तुम्ही ज्या समस्येला आता फेस करता, तुम्ही जर त्याला ख्रिस्त म्हटला तर तुमच्या समस्या चेंज जो समस्या आपके जीवन में, आप उसको अगर ख्रिस्त करके, मसीह करके उसको अंगीकार करके, जो आपके जीवन से निकल जाएगी। तुम्ही फक्त आता समाजासमोर त्याला दाखवणार नाहीये, तर तुम्ही तुमच्या जीवनाचा भाग बनवणार आहात त्याला की तो ख्रिस्त आहे आणि तो माझ्या ठाई दिसणार आहे। आपसे समाज के लोगों के सामने उसे नहीं दिखाएंगे, लेकिन आप अपने जीवन में उनका स्वीकार करेंगे, ताकि आपके जीवन से चाल चलन से दिखेगा कि अब वो आपके जीवन के मसीह है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। काही लोक प्रभु म्हणून दाखवत नाही, तसे सेकंड लेवलवर आल्यावर ख्रिस्ताचे आहे म्हणून दाखवत नाही। कुछ लोग प्रभु करके नहीं दिखाते, या कुछ लोग उस स्तर पे पहुंचकर ख्रिस्ती है, वो अपने मुख से कबूल नहीं करते कि मेरा परमेश्वर मसीह है, और अगर वो परमेश्वर मसीह है तो मैं मसीही हूँ। मी नेहमी गर्वाने म्हणते की मी ख्रिस्ती आहे। मैं घर से हमेशा कहती कि मैं मसीही हूँ, मी ख्रिस्ती आहे, मैं मसीही हूँ, कारण ख्रिस्त माझ्या ठाई राहतो। क्योंकि मसीह मेरे अंदर रहता जर या है। डायमेन्शन मध्ये तुम्ही गेला नाही तर तुमचं जीवन जुनं राहणार आहे। अगर आप उस आयाम तक नहीं पहुंचे तो आपका पुराना जीवन वैसा ही कारण रहेगा, प्रभु मध्ये नवीन उत्पत्ती नाहीये, क्योंकि प्रभु में नई उत्पत्ति नहीं येशू है, मध्ये नवीन उत्पत्ती यीशु नाहीये, में वो नई उत्पत्ति तर नहीं है। ख्रिस्ताच्या ठाई जो आहे तो नवीन उत्पत्ती लेकिन जो आहे। मसीह में है उनके अंदर वो नवीन उत्पत्ती आहे। नई उत्पत्ति वो है। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। तुमचे विचार डायमेन्शन चेंज करणार आहे तुमचं, आणि तुम्ही एक लेवल पासून दुसऱ्या लेवल मध्ये परमेश्वर घेऊन जाते। आज परमेश्वर आपको उस एक स्तर से दूसरे स्तर पे लेके जा रहे हैं, कारण माझं स्मेल करते बाजूला की तुमचं डायमेन्शन चेंज होते। क्योंकि आपका नाम आपको बता रहा है कि आपकी वो स्तर है वो बदल रहा है। हालेलुया, हालेलुया। आई कैन स्मेल द स्पिरिट। मैं पवित्र आत्मा को सूंघ सकती हूँ। हालेलुया, हालेलुया। आणि मी गॅरंटी देते तुम्ही सेम राहणार नाही। मैं गारंटी देती कि आप पहले जैसे नहीं आणि रहेंगे। देव बापाची आपल्याविषयी हीच इच्छा आहे की आपण येशूला प्रभू आणि ख्रिस्त म्हणून
बनून जा. क्योंकि परमेश्वर की आत्मा में यही इच्छा है कि आप यीशु को उद्धारकर्ता के रूप में और मसीह के रूप में आप ग्रहण जसं करें. जसं आपण वाढत जातो तसं तसं आपलं डायमेन्शन चेंज होतं आणि आपण त्याच स्तराचे आशीर्वाद बघतो. जैसे जैसे बदल जाते हैं हमारे अंदर का वो आयाम बदल जाता है, हम उस स्तर पे पहुंच जाते हैं. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या लेवलवर येता, जब आप उस मसीह के स्तर पर पहुंचे, ज्यावेळेस ख्रिस्ताच्या ठाई होता, जब मसीह में आप रहेंगे, सरकारची योजना तुमच्या काही कामाची नसते. सरकार की जो योजना है वो आपकी किसी की इस्तेमाल की नहीं रहेगी. Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई जाता त्यावेळेस सरकार योजना तुमचं तुम्ही त्याच्याविषयी विचार पण नाही करत. मैं एक विश्वास के साथ बता सकती हूँ, जब आप उस मसीह के स्तर में पहुंचेंगे कि सरकार की कारण कोई माझ्या योजना जीवनाचा नहीं आधार आता ख्रिस्त आहे. है. मेरे जीवन को चलाने वाला आता मी हात मसीह है. मारून मला दे असं म्हणणार नाही. अब मैं बोलकर दे मांगो ऐसा नहीं बोलूंगी, मी निर्माण करणार मैं उसे तैयार करूंगी. कारण माझ्या जीवनाचा ख्रिस्त आधार आहे. क्योंकि मेरे जीवन का आधार यीशु मसीह ही तो आता है. फक्त प्रभू राहिला नाहीये, वो सिर्फ प्रभु नहीं तो रहे, फक्त येशू राहिला वो सिर्फ नाहीये, यीशु नहीं रहे, तो ख्रिस्त झालाय और वो मसीह ही बन गए. आणि त्याच्या ठाई नवीन उत्पत्ती और आहे. उनके ठाई में एक नई उत्पत्ति बन गई. हालेलुया. हालेलुया. Praise the प्रभु Lord. के नाम की स्तुति हो. हे डायमेन्शन चेंज करण्याचं स्तर आहे. Praise the ये Lord. अलग-अलग स्तर से आपका आयाम बदलने का स्तर है. देवा तुम्हाला त्या ठाई घेऊन जाऊ इच्छितो. परमेश्वर आपको उस तरह लेके जाना चाहता काही है. ना देवा बघत आहे की का ही समस्येमध्ये आहे अजून माहितीये हिच्या जीवनात तेच परिस्थिती बदलत नाही कारण हिने येशूला अजून प्रभू म्हणून स्वीकारलं. परमेश्वर उन लोगों की तरफ देख रहे हैं कि उस बहन के जीवन में क्यों परिस्थितियां नहीं बदल रही, क्योंकि वो यीशु उसी स्तर पर रुके हुए हैं. पण मी लोकांना ज्यावेळेस आराधना करताना बघते त्यावेळेस मला समजतं येस ही अजून येशूवर टिकून आहे. जब मैं आराधना करते लोगों को देखती हूँ या बहनों को देखती हूँ तो मैं मुझे ये अंदर महसूस कारण होता चर्च कार्य है म्हणजे यीशु तक 100% येशूवर आहे. अगर वो कलीसिया है तो मतलब वो यीशु के स्तर पर है. पण ज्यावेळेस चर्चमध्ये येऊन गुडघे टेकून हात उंचावून न लाजता न घाबरता तुम्ही गुडघे टेकून आराधना करता त्यावेळेस समजतं अरे हिच्या जीवनाचा प्रभू झालाय. जब आप कलीसिया में आते हैं, घुटनों पर आते हैं, परमेश्वर की खुले मुंह से आवाज से आराधना करते हैं, तब मैं समझ जाती हूँ कि आप उस प्रभु के स्तर पर पहुंच गए. आता त्या लेवलवर आले जिथे शैतान मला त्रास देत नाही ती लेवल तुमची ख्रिस्ताची लेवल आहे. और जहाँ पर शैतान आपको कोई भी आप तकलीफ नहीं दे सकता, मतलब उस मसीह के स्तर पर पहुंच तुला गए. पीडत आहे, तुला त्रास देत आहे, तुला डिवचत आहे, तुला बाधा करत आहे, तुझं सगळं चोरत आहे आणि तू म्हणजे कुठे आहेस? तू अजून प्रभू लेवलवर आहेस. ज्यावेळेस तू ख्रिस्ताच्या लेवलवर असशील शैतान तुझ्या अवतीभोवती फिरणार. जब शैतान आपके जीवन में कार्य कर रहा है, किसी तरह की बाधा पहुंचा रहा है, आपको बीमारी कर रहा है, आप उस यीशु के स्तर पे नहीं, कि जब वो शैतान आपसे आने के लिए डरेगा, मतलब आप उस मसीह स्तर में पहुंच गए. अजून रविवारी तुम्ही आजारी पडताय म्हणजे तुम्ही प्रभू लेवलवर आहे. रविवार के दिन अगर आप बीमार हो रहे हैं तो आप सिर्फ प्रभु के स्तर पे ही तुमचा है. आजार रविवारच्या आत खतम झाला पाहिजे. आपकी बीमारी रविवार से पहले खत्म कारण होनी ख्रिस्ताच्या चाहिए. ठाईने नवीन उत्पत्ती आहे, जुनं ते होऊन गेलं, रविवारी मी देवाला भेटायला जाणार आहे. क्योंकि मसीह में आप नई सृष्टि बन गए. हालेलुया. हालेलुया. रविवारी आजार माझ्या बाजूला पण फिरकणार नाही. रविवार को बीमारी आपके आसपास भी नहीं भटकेगी. काम यायचं असेल तर रविवारच्या आत झाल्यानंतर. अगर आपको आना है, बीमारी आएगी तो रविवार के बाद आएगी. हालेलुया. हालेलुया. डॉक्टर कुठे गेला होता? कामाला होता. होय? डॉक्टरकडे कशी गेली होतीस? रविवार को कामात? का कामाला झाल्यावर? रविवार को अगर आप नहीं आ रहे डॉक्टर के पास गए तो डॉक्टर में क्यों, डॉक्टर से क्यों गए? आपकी बीमारी में और पाप में गए. कसं जातो आपण? कैसे जाते हैं लोग? तापात जाता का तापाला झाल्यावर जाता? आणि येशूकडे? तापाला झाल्यावर. साक्ष द्यायला. देवाने 4 दिवस उभं दे. आणि ठेवलं बघा. आणि त्या दिवशी काय झालं तुला? तू जर त्या दिवशी प्रभू जर तो तुझ्या जीवनाचा प्रभू असता, प्रभू मला उद्या चर्चला जायचंय, आजच तुझ्या समोर गुडघे टेकते, हा आजचा माझ्यातून बाहेर काढ, कारण की उद्या ख्रिस्त म्हणून तुझा गौरव करणार आहे. मी गॅरंटी देते शैतान तुम्हाला सोडून जाणार. आप डॉक्टर के पास कब जाते हैं? जब आप बीमार होते हैं. और जब यहाँ आते हैं रविवार को गवाही देने के लिए कि बीमारी से मैं चंगे हो गए, लेकिन मैं आपको विश्वास दिलाती हूँ जब यीशु मसीह को आप मसीह करके ग्रहण करेंगे और परमेश्वर से कहेंगे कि मैं रविवार से पहले ठीक होकर जाऊंगी और रविवार को आप कलीसिया आएंगे, तब आपकी मसीहत निश्चित दिखेगी. तिन्ही डायमेन्शन मध्ये हे समजतं. आपके तीनों आयाम से ये समझ जाए. माझ्या जीवनाचा एक्सपिरियन्स घेतला. मला संडेला कधीच आजारी पडत. मैं अपने जीवन का आपको अनुभव बता दूं कि रविवार को दिन में कभी बीमार नहीं हुई. आतमध्ये झालेली असते तर संडेच्या नंतर रविवार से पहले रविवार के बाद में बीमार होती हूँ. मग काही मुली तुम्हाला बारीक आजार, दुरीक आजार, मोठा आजार, तुम्हाला रविवारी शैतान स्पर्श नाही करू शकत. छोटी बड़ा कोई भी बीमारी, लेकिन रविवार को शैतान आपको स्पर्श नहीं कर पाएगा. तिला कुठल्या दिवशी त्याचं डेअरिंग नाहीये तुम्हाला हात लावायची. किसी भी दिन उनके अंदर वो इतना डेरी नहीं कि वो हाथ भी लगा सके. कुठलेही असं कार्य तुम्हाला करायचंय त्यावेळेस तो तुम्हाला बाधा नाही करू शकत जर तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई असाल. परमेश्वर का कार्य करना अगर आप मसीह में हो तो शैतान आपको छू भी नहीं पाएगा. तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई असाल तर तो तुम्हाला स्पर्श नाही करू शकत. अगर आप मसीह में तो आपको स्पर्श भी नहीं कर पाएगा. Praise the Lord. मला तो काय हो मी इथे असणार आहे कारण मी ख्रिस्ताच्या ठाई नवीन आहे. जुनं ते गेलंय. आप कहेंगे, लेकिन आप कहेंगे मैं मसीह में हूँ, मैं इस रविवार को यहीं पे हूँ क्योंकि पुराना वो निकल गया और मैं नई सृष्टि बन गई. जुनं ते गेलं नाही तू अजून प्रभूच्या ठाई आहेस. जो
शुक्राना नहीं किया, वो अभी भी प्रभु के स्तर पण पर है। अजून चर्चला पण येत नाहीये तर तू अजून येशूच्याच ठाई आहेस. अगर आप कलीसिया में भी नहीं आ रहे तो वो यीशु के उस स्तर पर पण है। या दोन्हीला पार करून तू ख्रिस्ताच्या ठाई आहेस तर तू नवीन उत्पत्ती आहेस. दोनों को पार करके अगर आप मसीह में पहुंचे हो तो आप नई उत्पत्ति बन गए हैं। किती लोकांना समजतंय? कितने लोगों को समझ में आ रहा है? चला स्तर चेक करा तुमचा. अपने उस स्तर को, अपने उस आयाम को चेक कीजिए। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की किती स्तुति हो। लोक येशूच्या ठाई आहेत? कितने लोग यीशु के उस स्तर पर हैं? सगळेच आहे आपण. सब लोग हैं हम वहाँ माझं पर। तारण झालंय. मेरा उद्धार हो चुका है, मी प्रभूच्या ठाई आहे. मैं प्रभु में हूँ। पण माझं डायमेन्शन चेंज झालंय. हायर डायमेन्शन ते म्हणजे मी ख्रिस्ताच्या ठाई नवीन लेकिन होते. मेरा आयाम बदल गया और मैं सबसे ऊंचा आयाम हूँ जहाँ पर मसीह में मैं बन गई हूँ। मी सेम नाही राहणार. मैं उसी तरह से नहीं रहूँगी। माझ्या समस्या तशाच नाही राहणार. मेरी जो समस्या है पहले जैसी नहीं माझा रहेगी। आर्थिक प्रॉब्लेम तसेच नाही मेरी राहणार. आत्मिक समस्या वैसी मी नहीं रहेगी। सरकारच्या योजनांवर नाही जगणार. सरकारों की योजनाओं पर मैं नहीं मी जीऊंगी। देवाच्या पुरवठ्यावर जगणार. परमेश्वर के पुरोठे पे मैं जीऊंगी। तू ख्रिस्ताच्या ठाई नवीन उत्पत्ती. परमेश्वर में आप एक नई उत्पत्ति है। लेडीज लोक टेन्शन घेऊ नका. योजना काय घेऊ का नको तुमचा प्रश्न आहे. तुम्ही कुठल्या लेवलवर आहात तुम्ही ठरवा. बहनें इस बात की चिंता मत करें कि परमेश्वर कौन सी योजना लेके आ रहे, लेकिन आप क्षमा कीजिए, सरकार कौन सी योजना लेके आ रहे हैं। प्रेज गॉड. प्रभु के नाम की देव स्तुति हो। तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन. परमेश्वर आपके लिए नई योजना लेकर आए देव हैं। तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन येते. परमेश्वर आपके लिए एक नई योजना लेकर आ रहे हैं। लाडक्या बहिणीची नाही, लाडक्या लेकींची आणि लेकाची. लाडकी बहन की सरकार हालेलुया। आता लवकर सांगते, पद्याला दिलेलं पुरणार नाही तुम्हाला. जो वो देगा दुनिया देगी वो आपको नहीं पुरोठे में होगा। हे सरणार नाही तुम्हाला. त्याचा हात तोकडा नाहीये. परमेश्वर का हाथ छोटा नहीं है। ख्रिस्ताच्या ठाई हो नवीन उत्पत्ती होईल. मसीह में आप हो तो नई उत्पत्ति बन सगळं जाएंगे। निघून जाईल, नवीन सगळं येईल. पुराना सब निकल जाएगा, आप नए बन जाएंगे। Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो। कोरोना लस किती लोकांनी घेतली? कोरोना की लस कितने साल? कोरोनाची लस किती लोकांनी घेतली? कोरोना की लस कितने लोगों ने ली? हा, व्हेरी गुड. तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई त्यावेळेस पोहोचला नव्हता. क्रिस्त में उस समय आप शायद नहीं पहुंचे थे। येस. Yes. कारण ख्रिस्ताच्या ठाई तुम्ही नवीन उत्पत्ती लस तुम्हाला लागण्यासाठी तुम्हाला माहिती 2-3 जण आहेत ज्यांनी घेतली नाही. बरोबर आहे? यहाँ पर 2-3 लोग हैं जिन्होंने वो नहीं ली थी। मी पण घेतली नाही. मैंने भी नहीं। Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो। मला गरज पडली नाही. मुझे उसकी जरूरत नहीं पड़ी। प्रवास करायचाच नाही मला. मुझे कहीं यात्रा में जाना है। लस टोचून घ्यायची असेल तर मी प्रवासच नाही करणार. अगर वो लेना है इंजेक्शन तो मैं यात्रा करूंगी ही नहीं, कारण मी ख्रिस्ताच्या ठाई आहे. क्योंकि मसीह में हूँ। जुनं ते होऊन गेलंय. जो हो गया, आणि ती लस आता लोकांना त्रास करत आहे. अब वही लस दो लोगों के बीच में अभी कुछ समस्याएं लेकर आई है। किती लोकांचे गर्भपात झाले कितने सारे महिलाओं के गर्भपात हो चुके त्या हैं कोरोनाच्या लसीमुळे. उस लस की वजह से। का माहितीये? क्यों मालूम है? विश्वासात तुमची कमतरता आहे. विश्वास में आप कहीं ना कहीं कम पड़- मरती का काय आता घेते तू टोचून. आपको लग रहा था मैं उसे ले लूंगी, नाही तर आता ह्याच्या मी मरतो ह्याच्यावर मी पण जाणार आहे. आपको लगे ये मर रहा है तो की उसको भीती ले तुम्हाला लूंगी। कोरोनाला 4 टोचून घ्यायला लावली. म्हातारी मरणार होती पण जगण्याची इच्छा लस टोचून घ्यायला होती. जो बुढ़िया थी अम्मा वो मरने पर थी लेकिन जीने की चाह की वजह से उन्होंने लसें ले ली। पण जो ख्रिस्ताच्या ठाई आहे, लेकिन जो मसीह में है, जो ख्रिस्ताच्या ठाई आहे जो मसीह में त्याला है, कुठलीच लस कामाला येत नाही. हमें उसी लस उसके कारण तो नहीं, स्वतः एक अँटीव्हायरस आहे. क्योंकि वो है वो एंटीवायरस। Praise the Lord. Praise the Lord. तो स्वतः एक अँटीव्हायरस आहे. तुमच्या शरीराला कोरोना स्पर्श करणार नव्हता पण तुमची लेवल तुमचं डायमेन्शन थोडं कमी वो खुद एक एंटीवायरस है। वो अगर आप में तो वो कभी भी आपके शरीर को कोरोना स्पर्श नहीं करती, लेकिन क्योंकि आपका स्तर मसीह में नहीं था, तो सामर्थ्य परमेश्वर वो सामर्थ्यशाली परमेश्वर है। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. 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 सगळी आजारी होती माहिती त्यावेळेस. आणि एकटीच मी जी सगळ्यात अशक्त, जिच्या शरीरामध्ये सगळ्यात कमी रक्त, तो मेडिकल वाला म्हणला अहो हा आजार ज्याची रेझिस्टन्स पॉवर कमी असती त्याला होतो. मास्टर म्हणजे अहो ही सगळ्यात अशक्त, हिला कसं नाही झालं? कारण माझ्यामध्ये अँटीव्हायरस आहे. मैं उस समय सब लोग बीमार थे, मैं सबसे कमजोर थी। मेरे अंदर जो खून था वो भी कम था। जो मेडिकल वाला बोलता था जिसके अंदर वो इम्यूनिटी पावर कम है सबसे पहले कोरोना उसे पकड़ता है। बट मेरे पासवान जी ने कहा क्योंकि ये मसीह में है, ये नई सृष्टि है, कोई कोरोना उसे छू नहीं सकता। Praise the Lord. हालेलुया. आणि त्या लेवलपर्यंत परमेश्वराला तुम्हाला घेऊन उस जायचं. स्तर पर जाने की परमेश्वर की इच्छा है, आपको ले जाने की। तुम्ही प्रभूमध्ये होता म्हणून टिकून आहात. आप प्रभु में इसलिए अब तक तुम्ही टिके हैं। ख्रिस्ताला स्वीकारलंय म्हणून टिकून यीशु आहात. मसीह को आपने स्वीकार कोरोना आपल्याला घेऊन जाऊ शकला नाही. कोरोना आपको लेके पण नहीं जा इथून पुढे पाया। येणारे जे आजार आणि मरी आहे इसके बाद जो बीमारी आएगी, येणार आहेत का? आने वाले हैं। पण जर तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई असाल, आता तुमचं डायमेन्शन जर चेंज झालं तर ती कुठलीही लस येणारी तुम्हाला घ्यायची गरज नाही. आमेन। अगर आप मसीह में हैं, अगर आप मसीह में दृढ़ है तो कोई भी लस लेने की आपको जरूरत नहीं है। हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की आता स्तुति हो। तुम्ही धाडसानं करू शकत
ख्रिस्ती आहे. आप तुमचा से कहेंगे कि मैं एक मसीही हूँ. तुम्ही आता म्हणणार नाही हो मी हिंदुस्थानात राहते म्हणून मी कोण आहे तुमच्यासारखीच आहे. आप ये नहीं कहेंगे मैं हिंदुस्तान में रह रही हूँ तो मैं आप लोगों जैसी हूँ. मी जगामध्ये राहते पण मी ख्रिस्ती आहे कारण माझ्या ठाई ख्रिस्त राहतो. आप संसार में रह रहे तो आप कहेंगे मैं मसीह हूँ क्योंकि मसीह मेरे अंदर वास कर रहे हैं. Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो. प्रकटीकरण है येशूचं. ये जो प्रकटीकरण है यीशु मसीह के द्वारा है. मला समजलं पाहिजे. आपको समझना जरूरी आता है. माझ्या जीवनाचा फक्त येशू राहिला नाही. मेरे जीवन में आप सिर्फ यीशु बन के तो नहीं रहे. प्रभू झाला. वो प्रभु हो गए. आणि आता फक्त प्रभू राहिला नाही. और सिर्फ वो प्रभु बन के नहीं रहे. तर आता मी अजून एका नवीन डायमेन्शन मध्ये मी ख्रिस्ताच्या ठाई. अब एक नई आयाम में मसीह में बन गई. किती अद्भुत वचन आहे ते. तिथे येशूच्या ठाई नवीन उत्पत्ती नाही. कितने अद्भुत वचन है कि यीशु मसीह में एक नई सृष्टि बन अरे गई. येशू हा पाप्यांना तारायला आला. क्योंकि यीशु मसीह पापियों का उद्धार करने आया. Praise the Lord. आणि माझं तारण झालंय. मेरा उद्धार तो हो चुका है. प्रभू हा माझ्या जीवनाचा मी त्याला प्रभू केलाय आणि सर्व अथॉरिटी माझ्यावर आली. प्रभु को मैंने अपने जीवन में पूरा अधिकार दिया. उनकी सारी अधिकार मेरे ऊपर आ गए. Praise the Lord. आणि आता तो फक्त प्रभू नाही राहिलेला तर माझ्या जीवनाचा भाग झालाय. मी जिकडे जाईन तिथं ख्रिस्त माझ्या ठाई आहे. नवीन उत्पत्ती आहे. प्रत्येक प्रसंगातून मी दाखवून देणार आहे की तो माझ्या ठाई आहे. अब वो सिर्फ प्रभु नहीं रहे. मैंने अपने उनको उद्धारकर्ता के जीवन में मैंने ग्रहण किया है. एक मसीह के रूप में ग्रहण किया है. वो मेरे ऊपर पूरा अधिकार है. जहाँ जहाँ मैं जाऊंगी वो मसीह मेरे साथ जाए. आर्थिक प्रॉब्लेम्स जो ख्रिस्ताच्या ठाई आहे त्याचं जे सांभाळणं आहे किंवा त्याचं जे उपयोग घेणे ते वेगळ्या प्रकारचं असतं. आर्थिक समस्या जो मसीह में लोग उनके अंदर जो आर्थिक समस्या है उसके साथ ठीक करने का परमेश्वर का तरीका है. त्याच्या कुटुंबामध्ये येणारे जे आजारपण असतात ते सांभाळण्यासाठी जो ख्रिस्ताच्या ठाई आहे त्याचं एक वेगळं पण असतं. जिनके परिवार में कोई समस्या है बीमारी है उनके साथ जिस तरह से बर्ताव करना वो तरीका अलग है. हे ख्रिस्ताच्या ठाई असलेलं आपलं प्रमाण असलं पाहिजे. परमेश्वर में हम मसीह में जो बने कि हमारे जीवन का वो प्रमाण होना चाहिए. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू सगळ्यांसाठी आहे. यीशु मसीह सबके लिए. ख्रिस्त सगळ्यांसाठी नाहीये. ख्रिस्त मसीह सबके लिए नहीं है. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं मी? मैंने क्या कहा? तुमची लेवल चेंज झाली पाहिजे. आपका स्तर बदलना जरूरी त्यावेळेस है. तो तुमच्या जीवनामध्ये येणार. तब वो आपके जीवन में आता आएगा. त्याला ख्रिस्त व्हायचे. अब उनको आपके जीवन में मसीह बनना तुमच्या है. जीवनाचा आपके जीवन की प्रभू म्हणून ठेवू नका फक्त. प्रभु करके मत रुकिए. येशू म्हणून ठेवू नका. यीशु करके मत रखिए. चमत्कार गुण गुडघे टेकणार नाही असं करू नका. मी खूप लोकांना बघितलं समजतं आपल्याला की याच्या जीवनाचा प्रभू झालेला नाही. सिर्फ चमत्कार करके घुटनों पे मत है. मैं समझता हूं कि उनके जीवन का उद्धार अजून लाज वाटते भीती वाटते कोण बघेल काय म्हणेल तू प्रभू नाही झालेला. आपको शर्म आती है, डर लगता है कौन क्या कहेगा. आप प्रभु नहीं. आता मी नाचते ओरडते आरडते मी देवाचं गौरव करते म्हणजे समजतं की तो आता माझ्या ठाई राहतो. अब मैं नाचती हूँ चिल्लाती हूँ गाती हूँ तब मुझे पता चला है कि वो यीशु करके मेरे जीवन में माझ्या प्रार्थना बदलल्या. मेरी दुआएं बदल गई. माझं जगणं बदललं. मेरा जीवन बदल गया. माझं बोलणं बदललं. बोलणं बदल आता गया. ख्रिस्त वेगळ्या प्रकारे प्रकटीकरण करत आहे. अब मसीह अलग तरीके से मेरे जीवन में कारण प्रकट करता है. प्रकाशन कुणाला येतं माहितीये? प्रकटीकरण किसे आता है? ख्रिस्तात असणाऱ्या. जो मसीह में उन्हें आता है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द प्रभु लॉर्ड. के नाम की स्तुति. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. प्रेज द प्रभु लॉर्ड. के नाम की स्तुति हो. प्रार्थना करताय प्रभू मला प्रकटीकरण कर. व्हेरी गुड. तो तुम्हाला देणार आहे प्रकटीकरण. तुला ख्रिस्ताच्या डायमेन्शन मध्ये जायचंय. आमेन. जब आप दुआ करते हैं और कहते हैं मसीह मुझे वो प्रकटीकरण दीजिए तो वो देने के लिए तैयार है. आपको उस मसीह स्तर पर जाना है. मी ज्यावेळेस हे वाचत होते त्यावेळेस इतकं जबरदस्त रेव्हलेशन माझ्या कानावर येत होतं की मी म्हटलं प्रभू मला माहित नव्हतं की तू येशूला प्रभू आणि ख्रिस्त करून ठेवले. मी तिघांना एक बनवत होते पण ज्यावेळेस हे प्रकटीकरण माझ्यावर आलं त्यावेळेस माझं डायमेन्शन चेंज झाला. तुमचं चेंज होतंय. आमेन. जब मैं ये पढ़ रही थी तो प्रभु का आत्मा अद्भुत रीति से मुझे प्रकटीकरण कर रहा था कि यीशु प्रभु और मसीह अलग अलग है. आज मैं बताती हूँ मेरे जीवन में वो बदलाव मैंने उस चीज को समझा और प्रभु आपके जीवन में भी उसे प्रकट कर रहे आता हैं. ते जीवन जुनं राहिलेलं नाही. वो पुराना जीवन नहीं रहा. जशा प्रकारे जुन्या प्रार्थना होते त्या राहिलेल्या नाही. जैसे पुरानी दुआएं आपकी नहीं रही. जशा प्रकारे जुनं जगणं होतं तसं जिस राहिलेलं तरह से नाही. आपका पुराना जीवन नहीं जुने रहा. आजार जे वारंवार धडकत होते ते आता फिरकत पुरानी नाहीये. बीमारियां जो बार बार होती थी वो आपके पास नहीं मला पड़ा असं वाटतं रही गेली है. 7 वर्ष मी हॉस्पिटलला गेलेली नाहीये. आप विश्वास रखिए कि पिछले 7 साल तक मैं हॉस्पिटल में नहीं गई हूँ. अजिबात गेलेली नाही. मैं कभी भी नहीं गई. साक्षीला माझा नवरा आहे माझी 2 लेकरं आहेत. मेरे पति मेरे 2 बच्चे इसकी गवाही देंगे. त्या डॉक्टरचं तोंड पण बघितलेलं मैंने नाही. डॉक्टर का मुंह तक नहीं देखा कारण मी ख्रिस्ताच्या ठाई आहे. क्योंकि मैं मसीह में हूँ. मी नवीन उत्पत्ती आहे. मैं नई रचना जुनं ते हूँ. होऊन गेलंय. पुराना वो हो गया आता है. मी नवीन झाली. एक नई सृष्टि में हे बन काही गई. कोणी काम करणार नाही. अब कोई शत्रु की योजना में कारण नहीं ज्यावेळेस मी गोळी कार्य. एखादी खाल्ली तर जेणं बरं वाटायचं त्यानं दुःख नाही मला. अब अगर मैं कोई गोली दवाई खाऊंगी जिससे मुझे अच्छा होना चाहिए पर उससे मुझे बीमारी आएगी. मला समजतं मी ख्रिस्ताच्या ठाई आहे हे मला चालणार नाहीये. मैं समझ में मसीह में हूँ. मैं दवाई हालेलुया. कोई कार्य नहीं प्रेज करेगी. द लॉर्ड. हालेलुया. एक दिवस एक डॉक्टर दुसऱ्या दिवशी दुसरा डॉक्टर तिसऱ्या दिवशी दुसरा डॉक्टर. तू फक्त आरडाओरडा करणारी आहेस की प्रभू मला कर. पण तू ख्रिस्ताच्या ठाई ज्यावेळेस जाशील त्यावेळेस जुनं ते सगळं निघून जाईल
सैतान जिथे तुला स्पर्श करणार आहे त्या जागेवर प्रभू तुला घेऊन जाणार. आप पुराने अगर है तो आप एक डॉक्टर से दूसरे तीसरे डॉक्टर तक जाएंगे, लेकिन आप जब मसीह में उस तीसरे स्तर पर पहुंचेंगे तो कोई बीमारी आपको छू नहीं पाएगी, शत्रु आपको छू नहीं पाएगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दावीदाला परमेश्वराने तो गड दिला होता जिथे शत्रु पोहोचू शकत नाही. दाऊद राजा को परमेश्वर ने वो गढ़ दिया था जहाँ पर शत्रु पहुंच भी नहीं सकता था. प्रेज द लॉर्ड. एक स्तर त्याचा असा आला की त्या स्तरावर की त्या गडावर कुठला शत्रू पोहोचू शकतो. वो एक ऐसे स्तर पर पहुंच गए जहाँ पर शत्रु पहुंच ही नहीं सकता. तो गड तुमच्यामध्ये परमेश्वर बांधू इच्छितो. वो गढ़ आपके बीच में परमेश्वर करना है. शैतान तुम्हाला स्पर्श नहीं करू शकत. जहाँ पर शैतान आपको स्पर्श नहीं कर छोटी-छोटी गोष्टी तुम्हाला बाधा नहीं करू शकत. छोटी-छोटी चीजें आपके बाधा नहीं कर सकती. घातक पदार्थ तुम्हाला स्पर्श नहीं करू शकत. कोई भी ऐसी चीज जो आपके प्राण लेने से तुम्हाला स्पर्श नहीं करू शकत. कोई बीमारी आपको स्पर्श नहीं कर पाएगी. तुम्हाला धडकून बाजूला जाते. ये सारी समस्या आपको टकरा के दूर चली जाएगी. उसे लगेगा मैं इसके तरफ ऐसे गई, उसको टूट कर वो दूर चली जाएगी. Praise the Lord. के नाम की स्तुति हो. कारण तो ख्रिस्त म्हणजे खडक है. क्योंकि वो मसीह एक मजबूत गढ़ है, खड़क Praise the है. Lord. प्रभु के नाम की स्तुति. मसीह कौन है? मला तुम्हाला सांगायचं. मुझे आपको बताना चाहिए. कौन आहे? यीशु मसीह कौन है? Who is Christ? What is Christ and where is Christ? मसीह कौन है, कहाँ पर है और वो कौन कैसे है? Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो. ख्रिस्त म्हणजे काय? मसीह क्या है? मला या लेवलवर यायचंय सिस्टर. मुझे स्तर पर पहुंचना मला है. हे जाणून घ्यायचंय. इस बात को तर जानना मला है. तुम्हाला सांगू द्या, येशू हे नाव म्हणजे जो मनुष्याचा पुत्र आहे त्याला दिलं होतं. यीशु ये नाम उस मनुष्य के पुत्र को दिया गया था. कोणाला दिलं होतं? किसे दिया गया था? कुणाच्या पुत्राला? किसे के पुत्र को दिया गया था? मनुष्याच्या पुत्राला. ख्रिस्त हे नाव और मसीह ये नाम देवाच्या पुत्राला. परमेश्वर के पुत्र को दिया गया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आता माझं डायमेन्शन चेंज होणार आहे. मी त्याला जगिक दृष्ट्या नाही पाहणार आहे, तर मी त्याला देवाचा पुत्र म्हणून पाहणार आहे. म्हणजे तो ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. अब मेरा आयाम बदल गया. अब मैं इसको मनुष्य के पुत्र के द्वारा नहीं, पुत्र की तरह नहीं, बट परमेश्वर के पुत्र के नाते देखूंगी. हालेलुया. तो देवाचा पुत्र आहे. वो परमेश्वर का पुत्र है. वो स्वतः देव आहे. वो खुद परमेश्वर वो है. एक अभिषिक्त आहे. वो एक अभिषिक्त है. ते डायमेन्शन मी त्याच्याकडे पाहणार आहे. वो आयाम से मैं उसकी तरफ मी आपल्याला देवाकडे पाहताना या तीन गोष्टीमध्ये पाहणार आहे. अब परमेश्वर को देखते मैं इन शेजाऱ्याला सांगा तो देवाचा पुत्र आहे. अपने पड़ोसी से कहेंगे वो परमेश्वर का पुत्र है. तो गम्मत नहीं है. वो कोई मजाक नहीं है. तो भाजीपाला नाही आहे. वो सब्जी नहीं है. तो तुझ्या माझ्यासारखा नाही आहे. वो आपके मेरे जैसे तो नहीं तुझ्या है. माझ्या स्वभावाचा नाही वो आहे. आपके मेरे स्वभाव तो की तरह नहीं जिवंत है. देवाचा पुत्र आहे. वो जीवित तो परमेश्वर एक का पुत्र अभिषिक्त है. आहे. वो एक अभिषिक्त तो है. एक मिशनवर आहे. वो मसीह है. मिशनवर आहे. वो एक ऐसे मिशन पर है. तो एका अशा कामावर आहे की तो जगाचं तारण जगाला एक वेगळ्या लेवलवर ती त्याची इच्छा तिथे पोहोचवण्यासाठी वो ऐसे कार्य पर है जो उस धरती के लोगों को परमेश्वर की इच्छा जहाँ पर है वहाँ पर ले जाने के उस कार्य में है. माझं माइंडसेट मी कसं करणार आहे? मेरे मनोविचार को मैं उस तरह से कभी फक्त रडणार नाही, देवा तू माझा उद्धार करताय. मैं ऐसे सिर्फ नहीं कहूंगी कि परमेश्वर आप मेरे उद्धार करता प्रभु तू हो. कुठे आहेस? ये पळत ये पळत ये पळत ये. मैं ऐसे सिर्फ नहीं कहूंगी प्रभु आप कहाँ पर हो, भाग के आ जाओ. नाही, तू देवाचा पुत्र आहेस. आप परमेश्वर के तू पुत्र एक हो. अभिषिक्त आहेस. वो आप एक आणि अभिषेक मी है. तुझ्या ठाई आहे. आप मेरे अंदर बसे हो. मी नवीन उत्पत्ती आहे. एक मैं नई उत्पत्ति बन जुनं ते गई. होऊन गेले. पुराना हो गया. जुने विचार बाजूला गेले. पुराने विचार जुनं बदल जगणं बाजूला गेले. पर पुराना जीवन बदल गया. त्या प्रकारे माझ्यासमोर ओळख आहे. एक नई रीति से मेरे सामने उनकी पहचान है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांशी ते बोलत आहे? कितने लोगों के साथ परमेश्वर बात कर रहे किती हैं. लोक आशीर्वादित होत आहेत? कितने लोग आशीषित हो रहे हैं. मी गॅरंटी देते की सगळे जण आशीर्वादित करत आहेत. मैं गारंटी दे रही हूं हे कि बघा, परमेश्वर सबको आशीषित करे. फिरत आहे परमेश्वर की आत्मा आपके बीच तू में जर है हे स्वीकारत आहेस और आप उन्हें स्वीकार कर रहे हैं तर तुझं डायमेन्शन चेंज तो होतं. आपका आयाम चेंज हो जाएगा. तुझं डायमेन्शन चेंज होतं. आपका आयाम बदल जाएगा. ख्रिस्त कोण आहे? मसीह कौन है. ख्रिस्त काय आहे? मसीह क्या है. वचन काढूया. मत्ती पुस्तक 16:16. मत्ती रचित सुसमाचार 16वां अध्याय उसका 16वां वचन. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हणे, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. मत्ती रचित सुसमाचार 16वां अध्याय उसका 16 और 17 वचन पढ़ेंगे. शमौन पतरस ने उसे उत्तर दिया, तू जीवते परमेश्वर का पुत्र मसीह है. यीशु ने उसको उत्तर दिया, हे शमौन योना के पुत्र, तू धन्य है क्योंकि मांस और लहू ने नहीं परंतु मेरे पिता ने जो स्वर्ग में है ये बात तुझ पर प्रकट की है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पेत्राला प्रकटीकरण झाले ख्रिस्तात येशूचं की आता तो काय म्हणत आहे. येशू त्याला विचारलं, तू मला काय म्हणतोस? पत्र से आप उनके प्रकटीकरण हुआ है. यीशु उसे पूछते कि तुम मुझे क्या कहते जानते हो. तो म्हणाला, मी तुम्ही माझ्यासाठी ख्रिस्त आहात. वो वहां पर बोलते कि आप मेरे लिए एक मसीह हो. तुम्ही देवाचे पुत्र आहात.
परमेश्वर के पुत्र हो। यीशु ख्रिस्ताला लगेच उत्तर दिलं. यीशु मसीह ने तुरंत जवाब दिया, मांस आणि रक्ताने नाही सांगितलं, मांस और लहू से नहीं, देवाच्या आत्म्याने. परमेश्वर की आत्मा ने तुम्हें इस बात का प्रकटीकरण किया। ज्यावेळेस तुमचे माइंडसेट प्रभूवरून ख्रिस्तामध्ये होता, आता तुमच्या विचारांमध्ये तो फक्त प्रभू किंवा येशू राहिलेला नाहीये, आता तो जिवंत देवाचा पुत्र राहिलाय, आता तो ख्रिस्त झालाय, खडक झालाय. त्यावेळेस देवाचं प्रत्युत्तर म्हणजे आशीर्वाद तुमच्यासाठी येतो. जब आप इस बात का, जब आपका मनोविचार बदल जाता है, आपके विचार बदल जाते हैं, जब आप सिर्फ प्रभु में नहीं लेकिन आप मसीह में बन जाते हैं, मसीह में प्रभु से मसीह के स्तर में बन जाते हैं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस हे विचार तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुमचं चेंज होतं, माइंडसेट, तुमचे आशीर्वाद चेंज होतात, तुमचं बघणं, बोलणं, हसणं, उठणं, बसणं सगळं बदलतं, कारण तो आता ख्रिस्त आहे. जिस टाइम ये विचार आपके मन में आते हैं, तब आपका विचार, आपका चाल चलन पूर्ण रीति से बदल जाता है, क्योंकि मसीह आपके अंदर वास कर रहे हैं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ख्रिस्तानं त्याला काय म्हटलं माहिती का पुढं? मसीह ने उसे क्या कहा? ज्यावेळेस त्याला हे प्रगटीकरण झालं, मी तुम्हाला गॅरंटी देते, ज्यावेळेस तुम्हाला हे प्रगटीकरण होईल ख्रिस्त, त्यावेळेस तुमच्यासाठी परमेश्वर एक अद्भुत काम करणार आहे, जे त्याने पेत्रासाठी केलं. आमीन. मैं यहाँ पर आपको निश्चित बताना चाहते हैं कि यहाँ पर जब आप मसीह में आप उस बात का आयाम पहुंचेंगे, और यहाँ पर जो पतरस के लिए कार्य किया गया था, परमेश्वर भी आपके जीवन में एक अद्भुत कार्य करने जा रहे हैं. येशूने 17 वचन वाचूया. येशूने त्याला म्हटले, शिमोन बरयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले. 18 वचन सांगतं, आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रची, व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. आमीन. मत्ती 16:17 पढ़ेंगे. यीशु ने उससे उत्तर दिया, हे शमौन योना के पुत्र, तू धन्य है, क्योंकि मांस और लहू ने नहीं, परंतु मेरे पिता ने जो स्वर्ग में यह बात तुझ पर प्रकट की मी है. तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यात देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मैं स्वर्ग की कुंजियां देता हूँ, जो इस धरती पर बांधोगे वो स्वर्ग में बांधा जाएगा, और जो धरती पर खोलोगे उसे स्वर्ग में खोल दिया जाएगा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे. ये यीशु मसीह का प्रकटीकरण है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. तुम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताच्या प्रगटीकरणावर येता त्यावेळेस स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या तुम्हाला मिळतात. जब मसीह के उस प्रकटीकरण में आएंगे तो स्वर्ग की राज्य की कुंजियां. कारण ज्यावेळेस जुनं निघून जातं त्यावेळेस नवीन येतं, त्या म्हणजे किल्ले येतात. जब पुराना निकल जाता है तो नया, तर वो नया क्या, वो कुंजियां है. तुम्हाला स्वर्गामध्ये पृथ्वीवर परमेश्वर अधिकार देतो. परमेश्वर आपको स्वर्ग और पृथ्वी पर अधिकार जे देते काय हैं. पृथ्वीवर बांधलं ते स्वर्गात बांधलं तो यहाँ जातं. पे बांधेंगे वो स्वर्ग में बांधा जे जाएगा. काय पृथ्वीवर मोकळे करतात ते स्वर्गात मोकळे जो केलं पृथ्वी जातं. पर खोला जाएगा वो स्वर्ग में भी खोला तो जाएगा. जो महान अधिकार आहे तो आपल्या जीवनावर येतो. वो महान अधिकार आपके जीवन में कारण आएगा, आपण ख्रिस्तात काही नवीन उत्पत्ती आहोत. क्योंकि मसीह में एक नई सृष्टि बन गए हैं. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की तुम्हाला स्तुति हो. येशू कोण आहे तर तो देवाचा पुत्र आहे. यीशु कौन है? वो परमेश्वर के पुत्र है. येशू काय आहे तर येशू हा मंडळी आणि ख्रिस्त एक असलेला माणूस आहे. यीशु क्या है? वो कलीसिया और ख्रिस्त आणि मंडळी, चर्च आणि ख्रिस्त एक. यीशु क्या है? वो कलीसिया और मसीह ये एक है. कारण ज्यावेळेस ख्रिस्ताचं प्रगटीकरण झालं तिथं मंडळी रचली गेली. क्योंकि जहाँ पर मसीह का प्रकटीकरण वहाँ पर कलीसिया बस गई. जिथं ख्रिस्ताचं प्रगटीकरण झालं तिथं मंडळी रचली गेली. जहाँ पर मसीह का प्रकटीकरण वहाँ पर नई कलीसिया बन गई. त्याच्या अगोदर पेत्राला नव्हती झाली. उसके पहले पत्रस को नहीं तो थी. पश्चाताप करत होता त्यावेळेस रडला, मोठ्या दुःखाने तो प्रभू म्हणून त्याच्या जीवनावर अधिकार दिला त्याने. जब वो पछतावा किया, वो रोया, तो प्रभु करके उसने परमेश्वर को अधिकार दिया. ज्यावेळेस त्याला हे प्रगटीकरण झाले की तुम्ही ख्रिस्त आहात, त्यावेळेस त्याच्यावरती मंडळी रचली. जब उसे इस बात का प्रकटीकरण हुआ कि वो ख्रिस्त है, तब उसके ऊपर कलीसिया रच गई. तोपर्यंत त्याच्या जीवनावर मंडळी उभी राहिली होती. तब तक उसके जीवन पर कलीसिया नहीं रची तोपर्यंत थी. निर्माण झाला नव्हता चर्चचा. तब तक कलीसियाओं का निर्माण नहीं हुआ था. इथून पुढे मात्र चर्चची स्थापना झाली. इसके बाद कलीसियाओं की स्थापना हो म्हणून गई. चर्चचा आधार ख्रिस्त व्हायला पाहिजे. इसलिए कलीसिया का आधार ख्रिस्त होना चर्चची चाहिए. मेंटॅलिटी चेंज व्हायला पाहिजे. वहाँ पर चीजें बदलनी चाहिए. येशूची ओळख फक्त नाही महत्वाची, सिर्फ यीशु मसीह की पहचान हमें नहीं पुत्राची है. फक्त प्रभूची ओळख महत्वाची नाहीये. प्रभु की पहचान तर जरूरी आता है. इथून पुढे देव आपलं डायमेन्शन चेंज करत आहे. इसके बाद परमेश्वर अपना आयाम बदल तो रहे हैं. आपल्याला अधिकार देते, वो हमें तो अधिकार दे आपल्या रहे हैं. चर्चवरती किल्ला देते, कलीसियाओं के ऊपर वो आणि आयाम आपण बदल जे रहे हैं. काही पृथ्वीवर बांधणार आहे ते स्वर्गात बांधलं जाणार आहे. जो कुछ हम पृथ्वी पर बांधेंगे वो स्वर्ग में बांधा आणि जे जाएगा. काही पृथ्वीवर मोकळं करणार आहे ते स्वर्गात जो मोकळं करणार आहे. पृथ्वी पर खोलोगे वो स्वर्ग में ज्यासाठी बांधा तुम्ही जाएगा. इच्छा आणि प्रार्थना करत आहात जिसकी आप इच्छा करें, दुआ ते करें, कार्य आपल्या जीवनामध्ये घडणार आहे. वो आपके जीवन में हो जाएगा. आपल्या मंडळीवरती घडणार आहे. कलीसियाओं में होगा. आणि ख्रिस्ताचं प्रगटीकरण होतंय. क्योंकि मसीह का प्रकटीकरण हो ख्रिस्त रहा है. आपल्या जीवनात ठाई आहे. मसीह आपके जीवन में है. आता मी नवीन उत्पत्ती
दिए, आप नई सृष्टि बन गए। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम की स्तुति हो, प्रेज द प्रभु के लॉर्ड। नाम की स्तुति हो। ख्रिस्त कुठे आहे? मसीह कहाँ है? किती लोकांना पाहिजे? कितने सारे लोगों को मसीह Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो। हालेलुया, ईश्वराला माहिती आहे हाक मार्गी येतो, पण ख्रिस्त सगळ्यांसाठी येत नाही बेटा। मसीह सबके लिए नहीं आता। प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम की स्तुति। त्याच्यासाठी हे लेवल खूप महत्त्वाचं आहे। मी जसं तुम्हाला म्हटलं की सेम लेवलवर राहू नका, प्रभूच्या लेवलवर राहू नका, ख्रिस्ताच्या मेंटॅलिटी पर्यंत या। आणि ज्यावेळेस ही मेंटॅलिटी तुमच्यामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की ख्रिस्त नेमका कुठे आहे, त्याला आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे। प्रेज द लॉर्ड। आप उसी स्तर पर न रहिए, सिर्फ यीशु या प्रभु के स्तर पर नहीं रहिए, आप उस मसीह के स्तर पर आइए जहां पर आप ये जानेंगे कि यीशु मसीह कहाँ है। योहान 14:2, यूहन्ना रचित सुसमाचार 14वां अध्याय उसका दूसरा वचन। योहानाचं पुस्तक याचा 14 अध्याय आणि दुसरं वचन। जसं मी म्हटलं की ख्रिस्त कुठे आहे, दुसरं वचन, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे, नसत्या तर मी तुम्हाला असे सांगितले असते, मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ येईन, यासाठी की जिथे मी आहे तेथे तुम्ही असावे। आमेन। यूहन्ना रचित सुसमाचार 14 अध्याय उसका 2, 3, 4 पढ़ेंगे। मेरे पिता के घर में बहुत से रहने के स्थान हैं, यदि न होते तो मैं तुमसे कह देता, क्योंकि मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने जाता हूँ, और यदि मैं जाकर तुम्हारे लिए जगह तैयार करूँ तो फिर आकर तुम्हें अपने यहाँ ले जाऊंगा कि जहाँ मैं रहूँ वहाँ तुम भी रहो, जहाँ मैं जाता हूँ वहाँ का मार्ग जानते हो। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति हो। ख्रिस्त एका जागेमध्ये आहे आणि ती जागा तो तुमच्या आणि माझ्यासाठी तयार करत आहे। मतलब मसीह एक जगह पर है, उस जगह को आप मेरे लिए और आपके लिए तैयार कर रहे हैं। हालेलुया। हालेलुया। ती स्वर्ग नाही आहे, स्वर्ग नहीं है, ती स्वर्ग नाही आहे, वो स्वर्ग नहीं है। स्वर्गात जाऊन त्याला भेटण्याची इच्छा बाळगू नका। स्वर्ग में जाकर उसे मिलने की इच्छा मत पृथ्वीवर रखिए। त्यांनी आत्मेमध्ये तुमची आणि माझ्यासाठी जागा तयार केली। पृथ्वी पर उन्होंने आत्मा मुझे आपके लिए मेरे लिए जगह जो परात्पराच्या गुप्त स्थळी असतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील, ही एक जागा आहे। जो परात्पर के उस गुप्त स्थल में रहता है, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील, सर्व समर्थ के उस उनके बीच में वो रहते हैं। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। येशू म्हणाला मी तुझ्यासाठी जागा तयार करायला जातोय आणि मी ती तयार झाली की तुला घेऊन जाईल। तयार झाली की म्हणजे काय, ज्यावेळेस तू येशू मधून प्रभू मधून ख्रिस्ताच्या मेंटॅलिटीमध्ये येतो ती जागा तयार होते। यीशु मसीह कहते हैं जब मैं जाऊं फिर तुम्हारे लिए जगह बना रहा हूं। उस जगह का मतलब क्या है कि तुम यीशु से प्रभु में से उस मसीह के स्तर में पहुंच जाओगे। हालेलुया। ती जागा आहे जिथं परमेश्वर देव पिता ख्रिस्त तुम्हाला नेऊ इच्छितोय आणि त्याच्या बरोबर सहभागी करू इच्छितोय। इफिसियन्स पत्र 2 अध्याय 6 वचन काढू आपण। सापडलं पटकन वाचा। इफिस 2 एफिसियों की किताब 2 अध्याय 6वां वचन ये कहता है, और यीशु मसीह ने उसके साथ उठाया और स्वर्गीय स्थानों में उसके साथ बैठाया। काय लिहिले वचन, आणि ख्रिस्त येशूच्या ठाई, येशू ख्रिस्ताच्या ठाई असं लिहिलेलं नाहीये। काय लिहिलंय, बायबल असेल तर तुम्हाला समजेल, बायबलवर फोकस करा, कारण वचन ख्रिस्त आहे आणि आज तो आपला पाया तयार करत आहे। पवित्र शास्त्र मसीह आज हमारी वो नींव को तैयार कर रहे हैं। आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले। और मसीह यीशु में उसके साथ उठाया और स्वर्ग स्थानों में उसके साथ बैठाया। यासाठी की इसलिए ख्रिस्त येशूच्या ठाई उस कृपा से जो मसीह यीशु में हम पर है, त्याच्या तुम्हावरील ममतेच्या दाखवावी, कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर ते देवाचे दान आहे। 7वां 8वां 9वां वचन में पढ़ता हूँ कि वह अपनी उस कृपा से जो मसीह यीशु में हम पर है आने वाले समय में अपने अनुग्रह का असीम धन दिखाए, क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह से तुम्हारा उद्धार हुआ, और यह तुम्हारी ओर से नहीं वरन परमेश्वर का दान है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति हो। त्याच्या बरोबर बसण्यासाठी तुम्ही प्रार्थना ज्या करतात आणि पोहोचू शकत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई येता देव तुम्हाला उचलून त्याच्या त्या स्थानामध्ये देतो आणि तुमच्या प्रार्थना चेंज होतात। आप जब प्रार्थना में बैठते हैं तो अपने आप उस स्तर पर नहीं बैठ सकते, लेकिन जब आप मसीह में हैं तो यीशु मसीह की आत्मा आपको उन तक पहुंचाती है। सतत पवित्र आत्मा तुमच्या विचारांमध्ये घोळत राहतो। निरंतर पवित्र आत्मा आपके विचारों में रहती है। सतत पवित्र आत्मा तुम्हाला काहीतरी प्रकटीकरण करण्याच्या प्लॅनिंग मध्ये असतो। पवित्र आत्मा निरंतर आपको नई प्रकटीकरण करने की उस योजना में जो यीशु मध्ये आहे, तो यीशु में है, तो फक्त उद्धार पावलाय। वो सिर्फ उद्धार पाएगा। त्यामुळे हे काय पण लाज वाटते, कारण त्याला प्रभू म्हणून स्वीकार केला नाही। उन्होंने प्रभु करके स्वीकारा नहीं, इसलिए वो कलीसिया में भी आना नहीं चाहते। पण जो ख्रिस्ताच्या ठाई आहे, जो मसीह में है, तो आता फक्त समस्येसाठी किंवा काहीतरी पाहिजे म्हणून बोलवत नाहीये। उसकी समस्या कुछ
पाने के लिए नहीं बुलाते, त्याच्या हातामध्ये किल्ले आहे, उनके हाथ में वो कुंजी तो है, जे उघडतो ते देव स्वर्गामध्ये उघडतो, वो यहाँ पर खोलते वो परमेश्वर स्वर्ग तो जे में बांधतो खोलते, ते स्वर्गामध्ये बांधलं जो जातं, वहाँ पर बांधते वो स्वर्ग आणि में तो एका बांधते हैं, स्तरावर आपल्याला घेऊन जातो, उस स्तर पर लेके जाते हैं, जिथं तू आणि आपण असतो. वहाँ पर आप और हम होते हैं. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आदाम आणि हवेला भेटायला देव स्वतः स्वर्गातून येत होता. आदाम आणि हवेला भेटायला देव स्वतः आदम और हवा को मिलने के लिए परमेश्वर खुद स्वर्ग से नीचे आते थे. ते हाका मारत नव्हते, वो उन्हें पुकारता नहीं था, ते बोलवत नव्हते, वो परमेश्वर को नहीं बुलाते थे. प्रेज द लॉर्ड. आपकी स्तुति हो. काय होतं? क्या था? ख्रिस्ताच्या ठाई, वो मसीह में थे, कारण अगोदरच त्यांच्यासाठी प्रोफेसी होती, क्योंकि पहले से उनकी भविष्यवाणी की गई थी. ते करून ठेवलं होतं. परमेश्वर पहले से करके ते रखा त्या था, ठिकाणी होते, क्योंकि परमेश्वर एक साथ त्यांनी थे. ती पृथ्वी निर्माण केली उन्होंने होती, इस पृथ्वी का निर्माण किया, त्यांचं ते डिस्कशन होतं, उनके बीच में वो त्यांचं ते वार्तालाप प्लॅनिंग हुई, होतं, उनकी वो आणि योजना म्हणून थी. देव स्वतः त्यांना भेटायला येत होता. परमेश्वर खुद ज्यावेळेस तुम्ही मिलने आते ख्रिस्ताच्या थे. ठाई जाता, जब मसीह में है, त्यावेळेस देव स्वतः तुम्हाला तो भेटेल. परमेश्वर खुद आपसे मिलने आएगा. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता हाका मारायला लागत नाही, अब आपको बुलाने की आता जरूरत नहीं स्वीकारायला पड़ेगी. लागत नाही, अब आपको स्वीकारने की आता जरूरत देव नहीं स्वतः खाली पड़ेगी. उतरतो. अब परमेश्वर खुद नीचे आणि उतरता म्हणतो, है. उठ, और कहते उठ माझ्या जा, लोकांना संदेश दे, मेरे लोगों को ये संदेश उठ जा, प्रार्थना कर, प्रार्थना करो, उठ, उठ जा, अन्य भाषेत बोल, अन्य भाषा में बात कर, उठ जा, घरात जा आणि सुवार्ता सांग, जा और उस सुवार्ता को सुना. उठ, उठ जा. तिकडे जा आणि त्याच्या डोक्यावर हात ठेव, तुम्हाला होणार आहे. उनके सर पे हाथ रखो, कारण तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई, क्योंकि आप मसीह में हो. तुमचं डायमेन्शन चेंज आपका झालं. आयाम बदल गया आता है. देव स्वतः मला भेटायला अब येणार. परमेश्वर खुद मुझे कारण मिलने त्या आते मला हैं. त्या जागेमध्ये घेऊन गेलाय. क्योंकि परमेश्वर आता मी अशा मुझे वेळेला लेके माझी प्रार्थना नाही और करत. ऐसे लेके लहान लेकरांसारख्या माझ्या प्रार्थना नाहीये. नहीं करूंगी. मी निर्बुद्ध माणसासारखा नाहीये. मी परिपक्वतेकडे चाललोय. कारण मी ख्रिस्ताच्या ठाई आहे. क्योंकि मैं मसीह माझी में हूं. लेवल बदलली आहे. मेरा आयाम बदल मी गया है. आशीर्वादित होते मैं आशीषित हूं. आणि देव स्वतः मला भेटायला और येतो. खुद परमेश्वर मुझसे मिलने आते हैं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाची इच्छा असते की देवानं स्वतः माझी भेट. हर एक की इच्छा है कि परमेश्वर खुद हमें मिलने आए, प्रत्येकासाठी ते सिद्धीचा लेकिन हर एक के लिए ये नहीं हो पाता. तुमची लेवल ठरवते आपका स्तर ये कि तुम्ही यीशु में आहात. कि आप मसीह में यीशु में हो, फक्त प्रभू आहे सिर्फ प्रभु है, का तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई आहे. आप या आप मसीह में है. कारण जेव्हा ख्रिस्ताच्या ठाई आहे जब का आप मसीह में बन यीशु जाते आणि हैं, प्रभूचं सगळं निघून जातं. यीशु और प्रभु का सब निकल आणि जाता है, नवीन होतं. एक नया चीज हो जाता तुमचे है. विचार चेंज आपके होतात. विचार बदल तुमचा जाते दृष्टिकोन हैं, आपका बदलतो. मनोविचार बदल जाते आणि हैं. देव स्वतः तुम्हाला भेटतो. परमेश्वर खुद आपसे मिलने आ जाते हैं, स्वतः तुम्हाला भेटायला येतो. खुद आपसे मिलने आते हैं. झोपेत असताना तुम्हाला हाक मारतो. अगर आप नींद में होंगे तो भी आपको पुकारेंगे. एलिया का झोपला होता. एलिया उठ गया था, देवदूत स्वतः त्याच्याकडे आला परमेश्वर के दूत खुद उनके पास चले आणि आए, त्याला जबरदस्तीने खायला लागले. उसे जबरदस्ती खिलाया, कारण त्याला प्रवास करायचा. क्योंकि उसे यात्रा में जाना था. या लॉकडाऊन मध्ये इस लॉकडाउन में मी झोपली होती. मैं सो रही थी, देवानं स्वतः येऊन मला उठवलं. परमेश्वर खुद आकर मुझे उठाया, चांगला जोरात चिमटा काढला. चांगला जोरात चिमटा काढला. अच्छे से मुझे उन्होंने उठाया, हालेलुया. कारण मला प्रवास करायचा. क्योंकि मुझे यात्रा में जाना त्याला था. मला उपयोगात आणायचं. परमेश्वर को मुझे इस्तेमाल त्याला करना थापटून था. मला उठवलं. उन्होंने मला खाऊ घातलं. मुझे खिलाया, मला प्रगटीकरण दिलं. मुझे प्रकटीकरण मला दिया, पवित्र आत्म्याने परत एकदा भरलं. आत्मा से मुझे भर मला दिया. नवीन उत्पत्ती केलं. मुझे कहा, आणि म्हणून मी आज ख्रिस्ताचं प्रगटीकरण और केलं. इसलिए मैं मसीह का प्रकटीकरण आपको बता रही हूँ. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति या हो. लेवलवर येण्यासाठी तुमच्या प्रार्थना असणार आहे. उस स्तर पर पहुंचने की आपकी दुआ होनी चाहिए. या लेवलसाठी तुम्ही प्रार्थना करणार आहे. उस स्तर के लिए आप दुआ कारण करेंगे. मला माहिती नव्हतं पण मला आता समजलंय. क्योंकि मुझे पहले मालूम नहीं था, अब मी मुझे फक्त मालूम हो गया. येशूवर नाही आता. मैं सिर्फ यीशु तक नहीं तो पहुंचा. माझ्या जीवनाचा उद्धारकर्ता होता. मेरे जीवन को उद्धार करता थे. आता तो माझा प्रभू आहे. अब वो मेरे प्रभु है. पण तो आता नुसता माझा प्रभू नाहीये. अब वो सिर्फ मेरे प्रभु मी नहीं है. गुडघे टेकलेले आहे. मैं घुटनों पर आता आ मी गई हूँ. ख्रिस्ताच्या ठाई नवीन उत्पत्ती अब आहे. मसीह में भी एक नई आता सृष्टि तो बन स्वतः गई. मला भेटायला आला पाहिजे. आप खुद परमेश्वर से मिलने तुम्हाला आने बोलवायची चाहिए. गरज नाही पडणार. आपको जाने की जरूरत नहीं. तुम्हाला पैसा कुठे आहे तो सांगेल. आपको कहाँ जाना है वो बताएंगे. पेत्राला सांगितलं समुद्रात जा. तिथं जाळं टाक. तिथं एक मासा आहे. त्याच्या तोंडामध्ये नाणं आहे. तुझ्या आणि माझ्यासाठी कर. अपने जाल को बिछा वहाँ पर मछली मिली कि उसके मुंह में 2 सिक्के, एक मेरे लो तुम्हारे लिए दे दो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द प्रभु के लॉर्ड. नाम की स्तुति हो. प्रेज द प्रभु के लॉर्ड. नाम की स्तुति हो. येशू स्वतः पेत्राकडे गेला. यीशु मसीह, यीशु खुद पतरस के पास गए. दारामध्ये पेत्र करत होता. रात्रभर दमला होता. रात्रभर दमला होता. येशू मला टेन्शन घेऊ नको. उजव्या बाजूला टाक. रात भर वो जाल बिछा रहा था, बहुत कष्ट कर रहा था, लेकिन जब वो यीशु मसीह के पास गए तो कहा नहीं, और जाल को फेंक. कारण पेत्र याला रेव्हलेशन होतं की आपण ख्रिस्त आहात. पतरस को ये इस बात का प्रकटीकरण था कि वो मसीह ये है. मी ख्रिस्ती नाही असं म्हणणाऱ्याला अजिबात देव काय सांगत जो नाही. त्याच्या कहता है- जवळ पण देत नाही. जो मैं मसीह नहीं हूँ ऐसा, प्रभु मसीह हूँ ऐसा नहीं कहते, उनके पास परमेश्वर आते भी तू नहीं. माझ्या जीवनाचा ख्रिस्त आहेस. आप मेरे जीवन के मसीह हो, मी ख्रिस्ती आहे.
मसीही हूँ, माझ्या जीवनात हे तू आहेस मेरे जीवन में आणि तो आप- नवीन उत्पत्ती आहे. और ये मैं नई उत्पत्ति हूँ. लोक काय म्हणतील मला माहित आहे, लोग क्या कहेंगे मुझे समाज नहीं काय म्हणते मला समाज माहित क्या आहे, कहेंगे इस बात से सरकार मुझे मला नहीं काय म्हणते मला सरकार माहित क्या आहे, कहेंगे मुझे नहीं मालूम. पंतप्रधान काय म्हणतात मला माहित आहे, पंतप्रधान क्या बोलेंगे मैं नहीं देव जानती. काय म्हणतो मला माहिती आहे. परमेश्वर क्या कहते हैं ये मैं जानती हूँ. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपकी स्तुति तुम्ही हो. नवीन उत्पत्ती आहात. मैं आप नई उत्पत्ति हो. आजपासून तुम्ही सेम नाही राहणार. आज आप पुरानी तरह नहीं ज्याने होंगे. कुठे देखलं नाही आजच आपल्या जीव प्रभूला, आपल्या येशूला प्रभू म्हणून स्वीकारा. जो घुटनों पर नया आज ही अपने यीशु को प्रभु करके स्वीकारे. हालेलुया. हालेलुया. जे नवीन आले त्यांना मला सांगायचं की येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. तो नए होने में बताना चाहते हैं यीशु मसीह को आप उद्धार करने कितने लोग नवीन हैं? कितने लोग यहाँ पर नए जर हैं? तुम्ही आज येशूला तारणारा म्हणून स्वीकारता तर तुमच्या पापांची क्षमा होईल. अगर आप यहाँ पर यीशु मसीह को उद्धारकर्ता के रूप में ग्रहण करके आपके पापों की क्षमा हो जाएगी. दुसऱ्या लेवलच्यानो, अगर आप दूसरे स्तर जर पर तुम्ही पहुंचे हैं, ख्रिस्ताला अजून प्रभू म्हणून म्हटलेलं नाहीये, अगर आपको ख्रिस्त को प्रभु करके नहीं समाजामध्ये सुनाया, त्याला दाखवायला तुम्हाला अजून लाज आणि भीती वाटते, समाज के सामने अगर आज आप त्याला प्रभु म्हणून स्वीकारा. आज उसे अपने प्रभु आज के रूप तुमच्या में ग्रहण जीवनावर करें त्याला अधिकार द्या. और अपने जीवन में उनका हे अधिकार तुमच्या दें. जीवनावरती सुप्रीम अथॉरिटी आपली आहे. परमेश्वर आपके जीवन पर वो अपूर्ण तिसऱ्या अधिकार लेवलवर देंगे. जाणाऱ्यांनो, तीसरे स्तर पर जाने जर वाले तुम्ही अजून ख्रिस्त म्हणून त्याला स्वीकारलं नाहीये, अगर आप उनको मसीह के रूप में आज ग्रहण मला मी करेंगे, ख्रिस्ती आहे, आज कहीं के मैं तो माझा मसीह खडक आहे, हूं, वो मेरा पत्थर तर है, तो तुमच्यावर मंडळी बांधणार आहे. वो आपके ऊपर कलीसिया को जर स्थापित तू ज्या करेगा. गोष्टीसाठी प्रयत्न करत आहे, देव तुझ्यासाठी स्वतः खाली उतरून तुला ते रिव्हील करणार. परमेश्वर इसके लिए प्रयत्न करे, वो खुद आकर आपके आणि लिए बात तुम्हाला लोक करेंगे. ज्यावेळेस आता इथून बघतील, तुम्ही सेफ नाही राहणार. आप यहाँ पर जाके लोग आपसे देखेंगे कहेंगे ये पुरानी तरह नहीं बना है. ही बाई काहीतरी वेगळी, हिला किती हाणण्याचा, दाबण्याचा, तोडण्याचा प्रयत्न केला, पण ही उभी आहे कारण तिला समजलंय की ख्रिस्त ये माझ्यात स्थिति आहे. बदल गई, इसको कितना भी तोड़ने मारने की कोशिश की लेकिन दृढ़ता से खड़ी है क्योंकि उसे ख्रिस्त मालूम हो चुका है. इथं देखील खूप प्रयत्न झाले, खूप प्रयत्न केले सैतान, पण मी तुम्हाला गॅरंटी देते, आज तुम्ही जर तुमच्या जीवनाला, तुमच्या ख्रिस्ताला ख्रिस्त म्हणून स्वीकाराल, तर तुम्हाला किती दाबू दे, किती मारू दे, किती वेदना करू दे, किती पाठीमागे आणण्याचा प्रयत्न करू दे, तुम्ही नवीन उत्पत्ती आहे, तुम्ही चमकणार म्हणजे चमकणार. मैं आपको इस बात की गारंटी देती हूँ, आप कैसे भी टूटे हो, कोई भी आपको मारेगा, कुछ भी करेगा, लेकिन आप मसीह यीशु को मसीह के रूप में ग्रहण करेंगे, आप नई सृष्टि है, शत्रु शैतान आपको छू भी नहीं पाएगा. आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण मला समजले आता, क्योंकि मुझे मालूम हो गया है येशू प्रभू आणि ख्रिस्त वेगवेगळे आहेत. यीशु प्रभु और मसीह अलग अलग है. यांचं कार्य वेगवेगळे आहे, उनका कार्य अलग अलग है, यांचं प्रगटीकरण वेगवेगळे उनका आहे. प्रकटीकरण अलग अलग है. मला या तिन्ही डायमेन्शन मध्ये पोहोचायचंय. और मुझे इन तीनों आयामों में एक पार पहुंचना केले, है. एक पार केले, एक स्तर पार किया, दुसरं पार केले, दूसरा पार किया है, तिसरं पण मी पार करणार आहे. तीसरा भी मैं पार आणि करूंगा. ते स्वतः माझी भेट घेणार आहे. और परमेश्वर खुद मेरी ते भेट स्वतः लेंगे. माझी भेट घेणार आहे. परमेश्वर खुद मुझसे हे मिलने स्वतः आएंगे. माझी भेट घेणार आहे. परमेश्वर खुद मुझसे मिलने आएंगे. त्याच्याकडे एफिसकरासबद्दल 4था अध्याय मी प्रॉमिस करते, मी बंद करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. एफिसकरासपत्र याचा 4था अध्याय, एफिसियों की किताब 4 अध्याय वाचा 11. उसका 11वां वचन. उसने कुछ को प्रेरित नियुक्त करके और कुछ को भविष्यवक्ता नियुक्त करके और कुछ को सुसमाचार सुनाने वाले नियुक्त करके और कुछ को रखवाले और उपदेशक नियुक्त करके दे दिया. हालेलुया. हालेलुया. वचन सांगतं या ठिकाणी, ज्यावेळेस आपल्यावरती मंडळी रचली जाते, त्यावेळेस मंडळीचं कार्य या ठिकाणी पौलाने समजून सांगितलेलं बघायला मिळतं की तो असं म्हणतो की आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेशने, कोणी स्वार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले, ते यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध असावे. जब परमेश्वर हमारे ऊपर मसीह करके हम लोग ग्रहण करते हैं, हमारे ऊपर जब कलीसिया हमारे ऊपर करते हैं, तब परमेश्वर इस बात को बताना चाहते हैं हमसे, वो जो कार्य उसमें ये बताते हैं पौलुस, उसने कुछ को प्रेरित नियुक्त करके, कुछ को भविष्यवक्ता नियुक्त करके और कुछ को रखवाले और कुछ को उपदेशक नियुक्त करके दे दिया, जिसमें पवित्र लोग सिद्ध हो जाए और सेवा का काम किया जाए और मसीह की देह उत्पत्ति हो. कुणाची देह? किसकी देह? येशूची नाही, यीशु की नहीं, प्रभूची नाही, प्रभु की नहीं, ख्रिस्ताच्या शरीराची रचना, मसीह के शरीर की रचना हो. हालेलुया. हालेलुया. कुठलं डायमेन्शन बघत आहोत आपण? कौन से आप ख्रिस्ताच्या डायमेन्शन मध्ये पोहोचलो मसीह आहोत. की आयत तक आणि म्हणून पाऊल या ठिकाणी म्हणतोय की ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे, देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकाग्रप्रत प्रौढ मनुष्याप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल, अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की
हमारे पास वो ज्ञान होना कुणीतरी चाहिए। डोक्यावर हात ठेवून ज्ञान येत नाही, सिर्फ कुणीतरी डोक्यावर हात ठेवून सिर्फ ज्ञान किसी येत के नाही, अपने ऊपर हाथ रख के ज्ञान नहीं कुठेतरी आता, मीटिंग अटेंड करून ज्ञान येत नाही. कोई सिर्फ सभा अटेंड करके ज्ञान नहीं आता। ज्यावेळेस आपलं रिलेशन वाढतं, जब हमारा रिश्ता बढ़ जाता ज्यावेळेस है, देवासंबंध आपलं नातेसंबंध अधिक दृढ परमेश्वर के होतात, साथ हमारा रिश्ता और मजबूत त्यावेळेस हो हे जाता है। डायमेन्शन आपल्याला समजतात, जब हमें ये आयाम समझ में आते हैं, मग ते ज्ञान आपल्याला येतं. तब वो ज्ञान हमें आता है। हालेलुया. हालेलुया। तुला येशूचं भय अजून आलेलं नाही, आपके पास अगर मसीह का भय प्रभू नहीं है, म्हणून अजून स्वीकारलेलं आप नाही, प्रभु करके उनको या ज्ञानात पण परमेश्वर तुला कसं पोहोचवेल? ये ज्ञान तक परमेश्वर कैसे म्हणून तू पहुंचाएंगे? येशू म्हणून त्याचा स्वीकार इसलिए कर, यीशु करके आपको ग्रहण प्रभू करें। म्हणून त्याला आपल्या जीवनावर अधिकार प्रभु दे, करके उन्हें अपने जीवन का अधिकार दें। ख्रिस्ताचं प्रगटीकरण तुला होऊ दे. मसीह का प्रविष्ट या आपके ज्ञानाच्या अंदर, सामर्थ्याने परमेश्वर या मंडळीला भरू इच्छितोय, परमेश्वर आपको उस ज्ञान के सामने से भरने आणि वाले ती बुद्धी हैं आपल्यावरती येणार आहे. और वो ज्ञान आपके ऊपर आए। हालेलुया. हालेलुया। कारण मला माहिती आहे पुष्कळ जण मंडळीसाठी प्रार्थना करतात, क्योंकि मैं जानती हूँ बहुत सारे लोग कलीसिया के लिए दुआ आणि माझी करते हैं। खात्री आहे की तुमच्या प्रार्थना व्यर्थ जाणार नाही, मैं बता दूं कि आपकी दुआएं व्यर्थ नहीं तुमचे जाएंगी, उपवास व्यर्थ जाणार नाही, बहनों के उपवास व्यर्थ नहीं होंगे, कारण प्रभूमध्ये केलेले कष्ट व्यर्थ जाणार नाही. क्योंकि प्रभु में क्यों ये सारे कष्ट व्यर्थ नहीं परमेश्वर जाएंगे। आपल्याला त्या डायमेन्शन मध्ये घेऊन परमेश्वर येतो. आपको उस आय में लेके जाना त्या चाहता किल्ले आपल्या हातामध्ये देत आहे, है। वो पूंजी आपको देने जा रहे आपण हैं, उघडणार आहे, हम खोलेंगे, तिथं देव उघडणार आहे. परमेश्वर वहां खोलेंगे, आपण बंद करणार हम आहे, बंद करेंगे, तिथं देव बंद करणार. परमेश्वर से वहां बंद करेंगे। हालेलुया. हालेलुया। हे ज्ञानाने येतं, ये बुद्धि से आप मिलता हे है, बुद्धीच्या गोष्टी आहे, ये बुद्धि ज्ञान की बातें हे हैं, ज्ञानाच्या गोष्टी आहे. ये ज्ञान की बातें हैं। हालेलुया. हालेलुया। ज्यावेळेस ख्रिस्ताचं प्रगटीकरण होतं, ते 7 आत्मे काम करतात. जब मसीह का प्रकटीकरण होता है तो वो सात आत्माएं कार्य आज करते हैं। प्रत्येकाला सामर्थ्याचा आत्मा पाहिजे, पण ज्ञानाचा आत्मा नकोय. हर एक बार सामर्थ्य आत्मा चाहिए लेकिन ज्ञान की आत्मा नहीं चाहिए। प्रत्येकाला पवित्र आत्मा पाहिजे, पण भयाचा आत्मा हर नकोय. एक को पवित्र आत्मा चाहिए लेकिन भय की आत्मा नहीं चाहिए। पवित्र आत्मा नकोय. पवित्र आत्मा नहीं चाहिए, चमत्कार होऊ द्या. चमत्कार होने चाहिए। होणार आहे बेटा. होंगे बेटी, आशा होती आपके अंदर वो आशा है। तू डोक्यावर हात ठेवून कंटाळशील. आप हाथ रख करके आप थक जाएंगे। आमेन. आमेन। आमेन. हालेलुया. हालेलुया। हे परमेश्वर घडवणार आहे. परमेश्वर एक करने वाले हैं, आपली वाटचाल सुरू आहे. उनकी आपका चाल उस तरफ है, चल रहे शैतान हैं। हरलाय. शैतान हार गया है, सैतान हरलाय. शैतान हार गया है। प्रभू करो या देवा या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित कर. कोई बच्चों के अगर आपको सैतान वाटतं माईक बंद करतो म्हणजे सगळं बंद होईल, शत्रु को लगता है माइक बंद, पण त्याला माहित नाही संदेश संपलाय. उसे नहीं मालूम कि क्या लोकांपर्यंत मेसेज पोहोचलाय. लोगों तक ये संदेश पहुंच गया है। लोकांच्या डोक्यामध्ये घुसले लोगों के सर में वो घुस आणि गया आता ते उभं राहणार आहे और वो आज खड़े होने वाले आणि हैं काम करणार आहे, और वो कार्य करने वाले हैं परमेश्वर प्रगट करणार आहे और वो इसका प्रकटीकरण आणि ते करेंगे आशीर्वादित होणार और आहे. वो आशीषित होने वाले आपण हैं। आपल्या पायावर उभं राहूया. अपने पैरों पर खड़े हो जाए।